काल आपण मुद्गल पुराणाच्या पहिल्या दिवशीच्या चरित्रा वर्णनामध्ये दक्षाची कथा पाहिली आणि बाकी काही कथांचा उल्लेख आपण केला. कुठल्याही देवतेचं कुठलंही पुराण असो, त्या पुराणांमध्ये असंख्य कथा वर्णिलेल्या असतात. पण एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या की कुठलंही पुराण हे कथा सांगण्यासाठी तयार केलेलं नसतं. कथा वर्णन करणं हा पुराणांचा उद्देश नाही. किंवा मग पुराणात तर कथाच वर्णिलेल्या असतात, दुसरं काय दिसतं? तर त्याचं उत्तर एवढंच आहे की कथा ह्या ऐकायला चांगल्या असतात आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट की कथांना स्मरणशीलता अधिक असते. कथा लक्षात राहतात. पण कथा लक्षात नसतात ठेवायच्या, लक्षात कथनीय ठेवायचं असतं. म्हणजे ती कथा का सांगितली म्हणून कायम लक्षात ठेवा की कथा कशी आहे हे फार महत्वाचं नाहीये, ती कथा तशी का आहे हे समजून घेणं अधिक महत्वाचं असतं. त्या अंगाने जेव्हा आपण ती कथा समजून घेऊ तेव्हाच आपल्याला कथेचं महत्व कळेल. आणि मग त्याही पलीकडची गोष्ट की कथेच्या निमित्ताने खरं तर त्यांना तत्वज्ञान सांगायचं असतं. कारण मुक्तीचा मार्ग जो आहे तो काही कथांमध्ये नाहीये. आणि पुराणांचा हिशोब आपण पाहिला की सगळ्या पुराणांचा हिशोब कथांमधून मुक्ती मिळणे हा आहे. मुक्ती मुक्ती म्हणजे काय तेही व्यवस्थित समजून घेतलं पाहिजे. कारण आपल्यापैकी अनेकांना ही भीती असते की मुक्त व्हायचं म्हटलं की हे आपलं सगळं सोडून द्यावं लागेल. घरदार पासून प्रपंचापासून सगळ्यात महत्वाची गोष्ट देहापर्यंत. आणि हा देह सोडणे ही कल्पना आपल्याला सहजासहजी पचत नाही. कारण सध्याच्या अवस्थेत का होईना आपण या देहाला स्वतःचं अस्तित्व समजतोय. त्यात काही चूक नाहीये, ती अत्यंत स्वाभाविक रचना आहे. मग देह सोडायची वेळ येईल का? तर त्याचं उत्तर आहे नाही. मी मोक्ष नाही शब्द वापरला, मुक्ती शब्द वापरला. मोक्षाकरता तुम्हाला हा देह सोडावा लागेल. देहपतनानंतर मोक्ष मिळेल. पण मुक्तीचा संबंध तसा नाही. या दोन शब्दांचे मजेदार खेळ समजून घ्या. दोन प्रकार आपल्या जीवनामध्ये आहेत. जन्माला आलो त्या क्षणी दोन गोष्टी घेऊन जन्माला आलो. एक गोष्ट आपल्या सोबत आली, तिचं नाव आहे श्वास. तुम्हाला आम्हाला जे आयुष्य मिळालंय ते आपण जसं वर्षांमध्ये मोजतो किंवा दिवसांमध्ये मोजतो अशा हिशोबात मिळालेलं नाही. शास्त्राने वर्षाचा हिशोब सांगितलेला नाही. शास्त्र सांगतं तुम्हाला काही ठराविक श्वास मिळालेत, तेवढे श्वास तुम्ही घ्यायचेत. कसे घ्यायचे हा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही हळूहळू घ्या नाही तर वेगात घ्या. आणि म्हणून एक मजेदार गोष्ट मी आपल्याला कशा करता हे सांगतोय त्याचा हिशोब सांगायकरता की अनेक जागी आपल्याला असं पाहायला मिळेल की प्रचंड शारीरिक श्रम करणारे लोक जे असतात ते कधीही म्हातारपण पाहत नाहीत. ते म्हातारे व्हायच्या आतच मरतात. उलट्या बाजूला असंख्य गडगंज संपत्ती ज्यांच्याजवळ आहे अशांच्या घरातले काही लोक तुम्ही पहा, 90-95 झालेले असतात. बाकीचे लोक वाट पाहत असतात आणि हा हलता हलत नाही. रचना का तयार होते त्याचं उत्तर त्या दोघांच्या श्वासाची प्रक्रिया समजून घ्या. जेव्हा श्रम करणारा माणूस असतो तेव्हा तो सहज बोलताना किंवा हलताना सुद्धा त्याचे श्वास करत जोराजोरात श्वास चालतात. ज्या म्हाताऱ्याबद्दल मी सांगितलं 90-95चा त्याचा श्वास किंवा बोलण्याची पद्धत सुद्धा पहा. आला का गेला का, तो श्वास केवढा अंतरात घेतोय पहा. श्रमिक माणसाचे 3 श्वास तेवढ्या वेळात झाले असते जेवढ्या वेळात हा एकच श्वास घेतो. आणि म्हणून श्वासांची गणती चालतच राहते. श्वास आपण घेऊन आलो. दुसरी गोष्ट आपण येताना आपल्यासोबत घेऊन आलो त्याचं नाव आहे विचार किंवा इच्छा. इच्छांसोबतच आपण जन्माला आलोय. इच्छा काहीतरी होत्या म्हणूनच जन्म घ्यावा लागलाय. इच्छा आणि श्वास या दोन गोष्टी आपल्यासोबत सहज आहेत. सहज म्हणजे ज शब्दाचा त्याचा ज उच्चार करा म्हणजे लक्षात येईल. ज म्हणजे जन्माला येणे आणि या सहज आहेत याचा अर्थ या आपल्या सोबतच जन्माला आले. श्वास आपल्या सोबत आले आणि दुसरी महत्वाची गोष्ट इच्छा आपल्या सोबत आली. दोन पैकी एक काहीतरी आधी संपणार हे नियम आहे. कारण कुठलेही जर 2 डब्यांमध्ये 2 वस्तू असतील आणि दोन्ही गोष्टी तुम्ही वापरत असाल तर नियम पक्का आहे की काहीतरी एक आधी संपणार ना.
श्वास आधी संपले आणि इच्छा शिल्लक राहिली, पुन्हा यावं लागणार. कारण तसंच आलोय. श्वास आधी संपले आणि इच्छा शिल्लक राहिली तर पुनर्जन्म. पण श्वास चालूच आहेत आणि इच्छा मात्र संपल्या तर त्याला मुक्ती म्हणतात. मुक्तीची ही सुंदर कल्पना आपल्याला समजून घेतली पाहिजे. मला मुक्त व्हायचंय म्हणजे काय व्हायचंय, तर माझ्या सगळ्या इच्छा संपल्या पाहिजे. मला आता काही मिळवायचं नाहीये. आपण सगळेजण सगळी मेहनत जी करतोय ती काही ना काहीतरी मिळवण्यासाठी करतोय. कुठलीही कृती असो, मुळात श्रवणाला बसतोय ती सुद्धा कृती काहीतरी मिळवायचंय. काय मिळवायचंय? मिळवाय करता तो रोजच प्रयत्न करतोय. पण आपल्यापैकी असंख्यांच्या प्रयत्नाची गडबड कशी असते हे सांगताना मी नेहमी एक उदाहरण सांगतो की आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं असेल, कदाचित अनुभवही घेतला असेल. व्यायामशाळेमध्ये आपण सगळेजण जातो. त्या व्यायामशाळेमध्ये गेल्यानंतर तो धावण्याचा पट्टा असतो. त्या पट्ट्याच्या जवळ माणसं जातात, चप्पल काढतात, त्या पट्ट्यावर चढतात, धावायला सुरुवात करतात. पट्ट्याचा वेग वाढत असतो, त्याची उंची वाढवू शकते, सगळे प्रकार केल्या जातात. याचं धावणं वाढत राहतं. हळूहळू दम लागायला लागतो, पुढे घाम फुटायला लागतो, शेवटी श्वास अडकायची वेळ येते. इतका वेळ त्याच्यावर धावतात. अगदी नाईलाज ज्या क्षणी होतो त्या क्षणी बटन बंद करतात. पट्टा थांबतो. हाय थांबला, घामाघूम झालाय, प्रचंड दम लागलेला आहे, सगळी मेहनत झालेली आहे. गंमत अशी की पट्टा थांबला की खाली उतरतो आणि खाली उतरला की काय करतो, मगाची काढलेली चप्पल पुन्हा घालतो, चालायला सुरुवात करतो. वाक्य व्यवस्थित लक्षात आलं का? एवढं सगळं धावला, एवढी सगळी मेहनत केली, तिथंच उतरला जिथून चढला होता. ज्या जागेवरून चढला त्याच जागी खाली उतरला. तुमच्या माझ्यापैकी बहुसंख्यांच्या जीवनाची मेहनत ही अशीच चाललेली आहे, सरकतच नाही पुढं. जिथून चढतो तिथंच उतरतो. वर्ष झालं तिथंच, 10 वर्ष झाले तिथंच, 15 वर्ष झाले तिथंच, हालायलाच तयार नाही. इथं हालायचं याचा तर मोरगाव सोडून जाणे या अर्थाने नका करू, नाही तर चला आता काहीतरी हल्लं पाहिजे, जेजुरीपर्यंत तरी जाऊ असा अर्थ नाही. जीवनात काहीतरी मी पुढे गेलो पाहिजे. कालपर्यंत मी ज्या अवस्थेत होतो त्याच्या पुढच्या अवस्थेत कमीत कमी मी गेलो पाहिजे. आणि माणूस मोठा झाला समजायचं कसं? काही गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. वय वाढले याच्यात माझं काही कौतुक नाहीये. वय वाढले याच्यात आपलं काही योगदानही नाहीये. मी जन्माला आल्यानंतर तितक्या वेळा पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरली म्हणून माझे वर्ष वाढले ना. कारण वर्ष वाढण्याचा अर्थ काय? पृथ्वीनी सूर्याभोवती एक चक्कर मारली, 48 चक्रा पृथ्वीनी मारल्या म्हणून माझं वय 48 झालं. मी काय केलं? मी काहीच केलं नाहीये. वय वाढण्याचा हिशोब करू नका. माणूस मोठा झाला मोजायचं कसं? शास्त्राने हिशोब सांगितला. मी मोठा झालो हे मोजायचा एकच मार्ग आहे, माझ्या आनंदाचे विषय मोठे झाले का? लहानपणी मी जे आनंद मिळवत होतो, सगळ्या इथं माता भगिनी बसल्यात, या सगळ्यांनी आयुष्यात कधी ना कधी भातुकलीचा खेळ खेळलाय. खूप सुंदर खेळला, मन लावून खेळला. आपल्यालाही बरं वाटत होतं. जेव्हा त्या 5-6 वर्षाच्या होत्या त्यावेळा त्या खेळत होत्या आणि आपणही मन लावून ऐकत होतो, पाहत होतो त्यांचा खेळ, आपणही आनंद घेत होतो. पण आता कल्पना करा, समजा यातल्या एखाद्या माता भगिनीच्या घरी आपण गेलो, तिने ते भातुकलीचे भांडे काढले आणि तुम्हाला भूक लागल्यानंतर त्या पानाच्या पोळ्या आणि मुरमुऱ्याचा तांदूळ जर तुम्हाला करून खाऊ घातला भात, तर तुम्ही घ्याल का? आता नाही होऊ शकत. आता तसं करायला यातली एखादी माता भगिनी बसली तर आपण तिला टिंगल करू, तिला हसू का? कारण आता ती मोठी झाली. आणि मोठी झाली मोजायचं कसं? आता किमान तिचे भांडे तर मोठे झाले पाहिजे भातुकलीपेक्षा. मग भातुकलीचे भांडे मोठे झाले तर त्याला व्यवहारात मोठं झालं असं म्हणतात. तसं एक सुंदर भांड आपल्याजवळ दिलेलं आहे आणि या भांड्याची मोठी अजब रचना आहे. सुरुवातीला आपण ह्या गोष्टी समजून घेतल्या किंवा आपल्याला मुद्गलाच्या कथा समजतील. एक शिक्षक होते. माणूस मोठा झाला कसं समजायचं, ज्ञानप्राप्तीचे सगळे मार्ग कसे समजून घ्यायचे, हे शिक्षक होते. वर्गात जायचे, वेगवेगळे प्रयोग करायचे. त्यांनी वर्गात गेल्यानंतर एक भांड ठेवलं काचेचं मोठं, त्याच्यामध्ये एक छोटं काचेचं भांड ठेवलं आणि त्या छोट्या काचेच्या भांड्यात अतिशय घाणेरडं पाणी ठेवलेलं होतं. इतकं घाणेरडं की सगळ्या वर्गाने नाकाला रुमाल लावले, इतकी त्याची दुर्गंधी येत होती. शिक्षकाने ते भांड ठेवलं आणि मुलांना प्रयोग सांगितला. या भांड्याला हात न लावता, या भांड्यात कुठलीही वस्तू बाहेरून नळी वगैरे न टाकता, पंप वगैरे काही न लावता या भांड्यातलं पाणी बाहेर काढायचं. घाणेरडं पाणी बाहेर निघालं पाहिजे. याकरता आपण प्रयोग करू.
मुलांनी विचार केला या भांड्याला हात लावायचा नाही, भांडं पलटवायचं नाही, त्यातून काही ओढायचं नाही, काढायचं नाही, निघेल कसं. सगळ्या मुलांनी शेवटी विचार थांबवले. ते म्हणाले नाही सर, काही जमत नाही, तुम्हीच सांगा काय करायचं. शिक्षकांनी अद्भुत प्रयोग केला. त्यांनी काय केलं, जवळ एक मोठी कळशी होती स्वच्छ पाण्याची भरलेली. त्यांनी वरून त्या भरलेल्या छोट्या काचेच्या भांड्यात, मोठ्या काचेच्या भांड्यात ठेवलं होतं, कारण पडलेली इकडे तिकडे जाऊ नये म्हणून. वरून ते स्वच्छ पाणी ओतायला सुरुवात केली. भांडं आधीच भरलेलं होतं घाणेरड्या पाण्याने, त्याच्यात वरून स्वच्छ पाणी ओतायला सुरुवात केली. होईल काय, आतलं घाणेरडं पाणी बाहेर यायला लागलं. थोड्या वेळानंतर आतलं घाणेरडं पाणी बाहेर येत आहे, वरून स्वच्छ पाणी आत जात आहे. ही प्रक्रिया 5-7 मिनिटं झाल्यानंतर परिस्थिती अशी होती की आतलं पाणी पूर्ण स्वच्छ झालेलं होतं, कारण घाणेरडं सगळं बाहेर फेकल्या गेलेलं होतं. जीवनाची रचना याच पद्धतीने आहे. कारण असं एक भांडं आपल्याजवळ दिलेलं आहे, त्याचं नाव मस्तिष्क असं आहे. हे असंच भांडं आहे ना. किती घाणेरडं पाणी भरलेलं आहे, काल सांगितलं तसं. धक्का लागले की शिव्या बाहेर पडतात. एवढं घाण पाणी आतमध्ये भरलेलं आहे. काम क्रोधाधिक सगळे विकार आतमध्ये भरलेले आहेत. उपाय काय? उपाय एकच, वरून स्वच्छ पाणी इतकं ओता की आतलं घाणेरडं पाणी निघून गेलं पाहिजे. आणि स्वच्छ पाणी कुठं आहे, त्याचं उत्तर आहे, त्याचा अख्खा कारखाना मुदगलात आहे. हे स्वच्छ पाण्याचा कारखाना आहे, झराच आहे, अविरत वाहणारा झरा आहे. हा मुदगलाचा झरा आतमध्ये ओतत राहा. इतके वेळा ओता, इतके वेळा ओता की काल धक्का लागला तर मच्छर बाहेर येत होता, आज धक्का लागला तर तोंडातून वक्रतुंड निघालं पाहिजे. म्हणजे समजून घ्या की आतून झरा स्वच्छ झाला. आतून पाणी स्वच्छ झालं, निघायचं समजायचं कसं. काल जसं आपण बोलताना सांगितलं की आतून काय बाहेर येतं, तसं सहज तुमच्या मुखातून गजानन बाहेर येत असेल, सहज तुमच्या मुखातून मोरया बाहेर येत असेल, तर याचा अर्थ समजून घ्यायला हरकत नाही की आतमध्ये तो बसलाय. पण सहज असलं पाहिजे, दिसल्यावर लोकांना दाखवाय करता नाही. कारण अध्यात्माची ती सगळ्यात मोठी अडचण आहे की इथं दाखवायची रचना फार वेगळी आहे आणि आतली वेगळी आहे. आतमध्ये नेमके काय आहात ते तपासा, बाहेर काय दिसता ते नाही. दिसण्यावर जाऊ नका. फार सुंदर दिसता येतं, फार मस्त राहता येतं. या देशात खूप सोपी कोणती गोष्ट असेल तर त्याचं नाव आहे साधू होणे. 3-4 महिने दाढी नाही केली की जमलं, लोक आपोआपच बाबा म्हणायला लागतात. त्याच्यावर नका जाऊ. दिसण्याला महत्व नाहीये, आतमधलं असणे. आणि म्हणून समर्थांनी एक फार सुंदर रचना सांगितली. समर्थ म्हणतात साधू एकांती पाहावा. काय सुंदर कल्पना आहे. मी तुमच्या समोर इथं बसल्यानंतर व्यासपीठावर 2 तास काय बोलतो याच्यावर मी कसा आहे ते ठरत नाही. हे चांगलंच बोलणार आहे, कारण हे माहिती आहे मला. तुम्ही सगळे लोक ऐकताय, रेकॉर्ड होत आहे. माझ्यावर जबरदस्ती आहे की मी व्यवस्थित बोललोच पाहिजे आणि वागलोच पाहिजे. ज्या दिवशी हे सगळं बंद असेल, दार माझ्या खोलीचं बंद असेल, आतमध्ये कोणीच नसेल, त्या दिवशी मी जे काय ओरिजिनल ते माझं मूळ स्वरूप ते बाहेरच्यांना नाही कळणार. तुम्ही लोक माझ्याकडे आलात, फोन वगैरे करून येता, माझ्या घराचं दार उघडलं की समोर मोठ्या टीव्हीवर तुम्हाला संस्कार नाही तर आस्था चॅनल दिसेल, काही प्रश्न नाही. कारण पक्क माहितीये बाबांकडे हेच लागलं पाहिजे. हिशोब डोक्यात आहे. तुम्ही गेल्यानंतर दार बंद केल्यावर मी जे चॅनल पाहतो ती माझी ओरिजिनल अवस्था, ती तुम्हाला कळायला मार्गच नाही. कळणारे 2च, एक माझा मी, नाहीतर माझा मोरया. तिसऱ्याला कळणारच नाहीये, लक्षात घ्या. आणि म्हणून हा संपूर्ण खेळ अध्यात्माचा ह्या आपल्या दोघांचाच खेळ आहे, तिसऱ्याचा संबंधच नाहीये. मी आणि माझा मोरया. आणि सामान्य हिशोब आपल्याला सांगितला मगाशी म्हटलं तसं, कोणी पाहतोय म्हटलं की मी चांगलं वागतो. ज्या दिवशी माझ्या डोक्यात ही कल्पना पक्की बसेल की माझा मोरया अखंड माझ्याकडे पाहतोय, मग दुसऱ्या कोणी पाहण्याची गरज मला उरणार नाही. कारण माझा मी आपोआपच चांगला वागेल. कारण आता मोरया माझ्याकडे पाहतोय. आणि मला सांगा, तुमच्यासारखा एखादा सामान्य माणूस माझ्याकडे पाहत असतो तर मी इतकं चांगलं बोलतो, इतकं चांगलं वागतो. ज्या दिवशी मोरया माझ्याकडे पाहत असेल त्या दिवशी माझं वर्तन कसं असेल आणि कसं असायला पाहिजे. बरं, तो आजही पाहतोय, अखंड पाहतोय. तुम्हाला मिळते, अखंड पाहतोय. ही गोष्ट आपल्या एकदम मनात पक्की बसली की मग आपलं वर्तन त्याच्यानुसार बदलणार आहे. हा हिशोब एकदा समजून घ्या. मग आता आपल्याला त्या दृष्टीने समजून घ्यायचं आहे तत्वज्ञान. शेवटी तत्वज्ञान म्हणजे काय असतं, शास्त्रांनी सांगितलं. शेवटपर्यंत आवाज येतोय? तत्वज्ञान म्हणजे काय, शास्त्रांनी सांगितलं 3 गोष्टी महत्वाच्या. 3 गोष्टी कोणत्या? तत्वज्ञानाचे मूलभूत 3 प्रश्न आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, मी नेमका कोण आहे.
दुसरा प्रश्न आहे, माझ्या आजूबाजूचं हे जे सगळं जग आहे याचं नेमकं स्वरूप काय आहे? आणि तिसरा महत्वाचा प्रश्न आहे, या सगळ्या जगाचं अंतिम तत्व काय आहे, शेवटचं तत्व काय आहे? या 3 प्रश्नांना आपल्याकडे सगळ्या तत्वज्ञानाने हात घातला. माझ्यापासून मी उलट यासाठी सुरू केलं की आपण आपल्यापासून सुरुवात करतो. शास्त्राने दिलेले नियम, विश्वाचं अंतिम तत्व काय, या जगताचं स्वरूप काय, आणि माझा या अंतिम तत्वाशी संबंध काय, या 3च प्रश्नावर जगातलं सगळं तत्वज्ञान चालतं. सगळे हजारो ग्रंथ याच्यावरच चालतात. आणि या 3 प्रश्नांचं सगळ्यात सुंदर उत्तर भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य महाराजांनी त्यांच्या ग्रंथात लिहिलं. ते म्हणतात, श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. कोट्यावधी ग्रंथात जे सांगितलेलं आहे ते मी तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. पूर्ण श्लोकाची गरज नाही. अर्धा श्लोक काय? ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैवनापरः. 3 प्रश्न, 3 प्रश्नांचे 3 स्पष्ट उत्तर. ब्रह्म हेच सत्य आहे, जगत मिथ्या आहे, जीव आणि ब्रह्म हे वेगळे नाही आहेत. संपलं तत्वज्ञान. एवढंच समजून घ्यायचंय. पण हे झालं, तुम्ही म्हणाल संपलं म्हणजे किती सोपं झालं, हे तर कळलं. त्याचं उत्तर आहे नाही, हे ऐकलं. कळलं कुठं? ब्रह्मसत्यम हे म्हटल्यानंतर मला माझ्या जीवनातली कुठलीही बाकी गोष्ट सत्य वाटताच उपयोगी नाही, तेव्हा कळलं. आणि सत्य वाटणे या शब्दाचा अर्थ समजून घ्या. सत्य वाटणे याचा अर्थ उपयोगी वाटणे, आपल्या पुरता. मी घरामध्ये सोनं जमवून ठेवतो, मी घरामध्ये रत्न जमवतो, मी घरामध्ये पैसा जमवतो. कशा करता? त्याचं एकमेव उत्तर आहे, मला असं वाटतं की ज्यावेळी मला गरज पडेल त्यावेळी हे उपयोगाचं आहे म्हणून तर जमवतो. म्हणून त्याला आपण सत्य मानतो. याचा अर्थ जे उपयोगी आहे असं वाटतं त्याला सत्य असं म्हणतात. जोपर्यंत या जगातली कुठलीही गोष्ट एका मोरयाशिवाय मला उपयोगाची वाटते तोपर्यंत ब्रह्मसत्यम नुसतं म्हणून काय उपयोग आहे? तोंडाने तर उदंड म्हणत फिराल ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या, ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या म्हणताय जगन्मिथ्या, आणि गोळा सगळा पसारा करताय म्हणून उपयोग काय? हे सगळं म्हणणं म्हणजे जेवता जेवता आज माझी चतुर्थी आहे हे सांगण्या इतकं निरर्थक आहे. ताटावर बसल्या दन दन खाता आणि सांगताना सांगता माझी चतुर्थी आहे, कोण विश्वास ठेवल? काही वाक्य आज मजेत असतात. आमची मातोश्री झोपली होती, पडली होती, डोळे मिटले होते. मी तिला एक सहज प्रश्न विचारला. व्यवहारातल्या गडबडी कशा असतात ते सांगायकरता मी तिला म्हटलं, झोपली का? ती म्हणे हो. मी एवढ्या जोरात हसलो की ती उठून बसली. म्हणे हसला का? म्हटलं झोपल्यावर हो कोण म्हणत आहे? आणि हो म्हणते तर मग झोपली कशी आहे? मी काय बोललं ते तुला ऐकू गेलं, तू काय बोललं ते मला ऐकू आलं, आणि तू झोपली या वाक्याला अर्थ काय? तसं जे निरर्थक आहे तसं जगातल्या सगळ्या गोष्टी जमवत राहायच्या, त्याच्यात अडकून राहायचं, त्यात आसक्त राहायचं, आणि मुखानी मात्र ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या म्हणायचं. इतकी गडबड आहे. म्हणून मी जे सांगितलं की या 3 मध्येच तत्वज्ञान आहे, पण हे 3 अंगात भिनले पाहिजे. एक माझ्या मोरयाशिवाय काही खरं नाही. तुम्ही म्हणाल का हे बाकीचं सगळं सोडून द्यायचं का? त्याचं उत्तर आहे नाही, हे सगळं असलं पाहिजे. कारण कायम लक्षात ठेवा, सोडलं हे वाक्य त्यालाच म्हणून उपयोग असतो ज्याच्याजवळ असतं, नाही ज्याच्याजवळ. त्यांनी सोडलं म्हणण्यात काय मतलब आहे? म्हणजे मी उद्या सांगतो पंतप्रधान पदाचा मी त्याग केला, कोण करणार आहे? राष्ट्रपती पदाचा मी त्याग केला. पती धड होत आहेत नाही, राष्ट्रपती कुठला होणार आहे? राष्ट्रपती पदाचा मी त्याग केला, आणि याला जर तुम्ही म्हणत असाल की मी त्यागमूर्ती आहे तर तुम्हाला फक्त नमस्कारच ना, दुसरं काय करू शकतो? नाही का? मिळतच नाही ती गोष्ट सोडली असं नसतं. मिळवा, जमा करा, सगळं वापरा, उपभोग घ्या, आणि मग सांगा की नाही माझ्या मोरयापेक्षा हे कमी आहे. याला त्याग म्हणतात. आपल्याला रचना ती समजून घ्यायची आहे. मग सगळ्यात पहिल्यांदा मी काय जमवलं? त्याचं उत्तर आहे हा देह जमवला. म्हणून तत्वज्ञानाची सुरुवात कुठून होते? पहिली तत्वज्ञानाची पातळी सांगितली देहाची. या देहाला एक अस्तित्व आहे, या देहाला एक सत्ता आहे. काल आपण देह कसा निर्माण झाला याचा विचार आपण पाहिला की भगवंतापासून आकाश निर्माण झालं, आकाशातून वायू, वायूतून तेज, तेजातून वायू, वायूतून तेज, तेजातून जल, आणि जलातून पृथ्वी. हाच क्रम विज्ञानही आपल्याला सांगतं. आकाश होतं नुसतं, त्या आकाशामध्ये तप्त वायूचा गोळा असलेला सूर्य निर्माण झाला म्हणून तो आकाशातून निर्माण झाला. तो तप्त वायूचा नुसता गोळा आहे, त्याच्या जवळून तो तप्त असल्यामुळे वायू आहे, आणि तप्त असल्यामुळे पुढे अग्नीचा संबंध आला. त्याच्या जवळून दुसरा एक तारा गेला,
तो तारा जेव्हा जवळून गेला तेव्हा त्या जवळून गेलेल्या ताऱ्याने सगळं आपल्यासोबत ओढत नेला, कचरा, त्यातला जळालेला भाग, त्यातून पुढे सगळे ग्रह तयार झाले. सगळ्यांना आपल्याला शाळेमध्ये ऐकलेला विषय आहे. हे सगळे ग्रह तयार झाले तेव्हा हेही ग्रह प्रचंड तप्त होते, म्हणजे अग्निरूप होते. हळूहळू ते फिरायला लागले. फिरले की त्यांनी उष्णता फेकायला सुरुवात केली. मग त्यात पहिल्यांदा द्रवरूपता आली, म्हणून लाव्हा रसाचा गोळा तयार झाला पृथ्वी. म्हणून द्रवरूप आलं म्हणजे जल तयार झालं. त्या द्रवरूपाला पुन्हा घनरूप आलं म्हणजे पृथ्वी तत्व तयार झालं. त्या पृथ्वीवर 4 प्रकारचे जीव निर्माण झाले. 4 प्रकारचे जीव कोणते? पहिला प्रकार त्याला जरायुज सृष्टी असं म्हणतात. जे आईच्या गर्भामध्ये जी पिशवी असते तिला जरायू असं म्हणतात. त्यातून जे जन्माला आले त्यांना जरायुज असं म्हणतात. म्हणजे मातीच्या पृथ्वीतून जन्माला आलेले. मग मनुष्य असतील, गाय असतील, म्हशी असेल, हे सगळे प्राणी जे आहेत हे जरायुज सृष्टी. दुसऱ्या प्रकारची सृष्टी तिला अंडज सृष्टी असं म्हणतात. अंड्यातून जन्माला आलेली सृष्टी. मग पाली असतील, साप असतील किंवा पक्षी असतील, या सगळे अंड्यातून जन्माला येणारे यांना द्विज असं म्हणतात. द्विज शब्द जसा ब्राह्मणाकरता वापरला जातो तसा या अंडजांकरता वापरला जातो. कारण अंड रूपात ते एकदा जन्माला येतात आणि अंड्यातून पुन्हा जन्माला येतात. दुसरा जन्म आहे त्यांचा अंड्यातून बाहेर येणं, म्हणून 2 जन्म त्यांचे, म्हणून त्यांना द्विज म्हटलं. अंडज ही दुसरी सृष्टी. तिसरी सांगितली उद्भिज सृष्टी, भेदून जन्माला येणे. वृक्ष जे आहेत ते उद्भिज प्रकारातली सृष्टी आहे. बी फोडून जन्माला झाड येतं, ते बीतच असतं, बीला फोडून जन्माला येतं, म्हणून तिसरी सृष्टी तिला उद्भिज सृष्टी सांगितली. चौथी स्वेदज सृष्टी सांगितली. घामातून तयार होणे, घाणीतून तयार होणे. एखादं ओलं फडकं तयार करा, घाणेरड्या पाण्यात बुडवून 2-4 दिवस कोपऱ्यात फेकून द्या, आपोआप तिथं किडे तयार होतात. त्यांचे माता पिता कोण? ते कोणीच नाही, ते त्या घाणीतूनच जन्माला आले. त्याला स्वेदज सृष्टी असं म्हणतात. म्हणून 4 प्रकारची सृष्टी सांगितली. याच्या पलीकडची सृष्टी काल आपण पाहिली ती ब्रह्मदेवांची, तिला मानस सृष्टी म्हणतात. ते मनातूनच जन्माला आले, त्यांना बाहेरून काही जन्माला येण्याची गरज नाही. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सृष्टी निर्माण झाल्या. त्या जरायुज नावाचा माझा हा देह निर्माण झाला. इथपर्यंतचा विषय एक टप्पा असतो. या देहापासूनचा विचार तत्वज्ञानाने सुरू करायचा आहे. पहिल्यांदा देह निर्माण झाला. या देहाला एक अस्तित्व आहे की नाही? आहे. भले ठराविक काळापुरतं असेल, भले ठराविक मर्यादेत असेल, काय बारीक सारीक असेल ते असेल, पण यालाही एक अस्तित्व आहे. आणि ज्याला ज्याला अस्तित्व आहे त्याला त्याला ब्रह्म असं म्हणतात. म्हणून या देहाला सुद्धा ब्रह्म असं म्हणतात. पहिला ब्रह्म झालं देह ब्रह्म. याला पहिला ब्रह्म असं आपल्याकडे म्हटलं. ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे सत्ता, ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे अस्तित्व. ब्रह्म शब्दाचा तिसरा अर्थ जास्त महत्वाचा आहे, आनंद. कारण अस्तित्व म्हणजे सत, ज्ञान म्हणजे चित. याला ज्ञान आहे, याला हालचाल आहे, याच्या चैतन्य आहे. भलेही बाहेरून आलेलं असेल, भलेही प्रतिबिंब स्वरूप असेल, पण देहातही चैतन्य आहे. म्हणून देहही सत आहे, चित आहे. अडचण एकच आहे, आनंद. या देहाने आनंद मिळतो की नाही? निश्चितपणे मिळतो. नाही म्हणायच्या भानगडीत पडू नका, कारण मिळतो ना. जेवल्यानंतर आनंद वाटत नाही असं कोणी आहे का इथं बसलेला? गुलाबजाम खाल्ले वाईट वाटलं असं कोणी आहे का? नसतं. सगळ्यांना गुलाबजाम खाल्ल्यानंतर आनंदच होणार आहे. डायबिटीस नसेल तर ते अपवाद, त्यांचा बाजूला ठेवू. पण बाकीच्या सगळ्यांना आनंद होणार आहे. साधू संन्याशांना आनंद होतो की नाही? बिलकुल होतो. संतालाही तुम्ही गुलाबजाम वाढले तर संत काय वेडेवाकडे तोंड करून थोडे खातात? किंवा संतालाही मिरच्या खाऊ घातल्या तर त्यालाही काही झोंबत नाही असं थोडं होते? त्याचाही देह देहच आहे, त्यालाही मिरच्या झोंबतात. मग संतात आणि तुमच्यात माझ्यात फरक काय राहिला? संतालाही गुलाबजाम किंवा लाडू चांगलेच वाटतात, त्यांनाही कारलं किंवा हे वाईटच वाटते. मग दोघांमध्ये फरक काय उरला? दोघांमधला फरक हा आहे, व्यवस्थित समजून घ्या. संत आज गुलाबजाम खाल्ल्यानंतर उद्या मिळाला पाहिजे हा विचार करत नाही, आणि ते आज मिरची खाल्ल्यानंतर उद्या हे आपल्या वाट्याला नको असं चिंतन करत नाही. एवढाच फरक आहे, लक्षात घ्या. जे भगवंताच्या कृपेने मिळालं ते जसं मिळालं तसं स्वीकारलं. म्हणून काय सुंदर कल्पना आहे आपल्याकडची. भगवंताच्या कृपेने जे मिळतं त्याला प्रसाद असं म्हणतात. आणि आपल्याकडे नियम सांगितलाय, प्रसाद हा डोळे मिटून घ्यायचा असतो. डोळे मिटून का घ्यायचा? व्यवस्थित समजून घ्या. डोळे मिटून यासाठी घ्यायचा की माझ्या हातावर जे पडलं ते स्वीकारून मोकळं व्हायचं.
माझ्या वाट्याला जे आलं, हातावर पडलं याचा अर्थ माझ्या वाट्याला जे आलं ते जसं आलं तसं स्वीकारा, ती भगवंताची इच्छा म्हणून मान्य करा. आपली पंचायत आहे, आपण प्रसाद पाहिल्याशिवाय खात नाही. बरं, डोळे उघडून पाहिलं तर हरकत आहे, अशातला भाग नाही. काही तोंडात टाका असं मला म्हणायचं नाहीये. प्रसाद खातात, पंचायत नाही. प्रसाद खाताना आणखीन एक पंचायत करतात, आपल्या हातावरचा पाण्याच्या ऐवजी शेजारच्याचा पाहतात. आणि मग चिंतन सुरू होतं, मला फक्त चिरंजीचे दाणे आले आणि त्याला काजू गेला. गडबड तिथं होते. दुःखाचं स्वरूप आपल्याला समजून घ्यायचंय. आनंदी व्हायचंय 21 दिवसामध्ये, आनंदी व्हायचं असेल तर दुःखी का होतो हे समजून घेतलं पाहिजे. आणि दुःखी का होतो याचं पहिलं महत्वाचं कारण आहे, आपण दुसऱ्याकडे पाहत जगतो म्हणून दुःखी होतो. नाही तर दुःखी व्हायचं काही कारण नाहीये. पण मला माझ्याकडे पाहताच येत नाही, मी बाहेरच पाहतो. यांना काय मिळालं, त्यांना काय मिळालं, त्यांना काय मिळालं, त्यांना काय मिळालं. अरे मला काय मिळालं याचा विचार तो नाहीच आहे. सगळ्यांना काय मिळालं याचा विचार. आणि मग त्याला मिळालं की त्याच्यासारखं मला मिळालं पाहिजे, हा विचार, याला मत्सर असं म्हणतात. इथून सुरुवात झाली पुराणाची. माझ्या मनात मत्सर निर्माण होतो. आणि मत्सराच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा, मत्सर नेहमी आपल्यापेक्षा वरच्यांचाच होत असतो. ही मजेदार रचना समजून घेतली पाहिजे. मत्सर कधीही खालच्यांचा होत नाही. मी समजा गाडीनी चाललो असेल, माझ्या 4 व्हीलरनी जात असेल आणि वरून एखादा माणूस विमानातून चालला असेल, तर मला निश्चितपणे वाटू शकतं की काय मस्त विमानातून चाललाय, मला 16-17 तास प्रवास करायचा आहे, तो 1 तासात पोहोचेल. मला त्याचा मत्सर वाटू शकेल. पण असं होईल का हो, की मी विमानातून फिरतोय आणि रस्त्याने एक जण बैलगाडीत चाललाय आणि मला वाटतंय काय मस्त झटके खात चालला, त्याचा मत्सर माझ्या डोक्यात आला? असं नाही होणार. मत्सर आपल्यापेक्षा नेहमी श्रेष्ठांचा होत असतो. आणि या वाक्याचा पुढचा अर्थ इतका भयानक आहे की जेव्हा जेव्हा मला मत्सर वाटतो, तेव्हा तेव्हा मी माझ्या हाताने माझी कनिष्ठता अधोरेखित करत असतो. मत्सर वाटणे याचा अर्थच कबूल करून टाकणे की मी कमकुवत आहे, मी कमी आहे, मी अयोग्य आहे. आणि हा सगळा भाव या देहाचा आहे. कारण अयोग्यतेचा संबंध किंवा योग्यतेचा संबंध या देहाशी आहे. मत्सर केव्हा वाटेल? माझ्या शेजारी तुमच्यातला कोणी एखादा माणूस उभा राहिला तर सहजासहजी मला मत्सर वाटत नाही. कारण भगवंताच्या कृपेने आत्ता उपस्थित असणाऱ्या सगळ्यांपेक्षा मला उंची भगवंतांनी जास्त दिली, त्याच्यामुळे माझ्या डोक्यात मत्सर येत नाही. पण माझ्या शेजारी जर समजा बच्चन साहेब येऊन उभे राहिले तर मला नक्की मत्सर वाटतो की क्या हाईट मिली है इसको. आणि त्याला काय हाईट मिळाली याच्यात माझी मानसिक हाईट गेली, ही मजेदार समजून घ्या. मत्सर नेहमी आपल्यापेक्षा श्रेष्ठांचा वाटणार आहे. ज्याची तब्येत माझ्यापेक्षा चांगली आहे त्याचा मत्सर वाटेल, ज्याचं द्रव्य माझ्यापेक्षा चांगलं आहे त्याचा मत्सर वाटेल, ज्याचं घरदार माझ्यापेक्षा चांगलं आहे त्याचा मत्सर वाटेल, ज्याचे नातेवाईक माझ्यापेक्षा चांगले आहेत त्याचा मत्सर वाटेल. कुठल्याही माणसाचं वैभव हे त्याच्या या गोष्टींवरून ठरतं जे देहाशी संबंधित आहे. त्याच्यावरच त्याची पात्रताही आपण ठरवतो, कारण त्याच्यावर आपली योग्यता ठरत असते. मग या सगळ्या गोष्टींमधून मत्सर निर्माण होतो. पहिली अडचण सांगितली या देहाची, म्हणून या देहाला देह ब्रह्म असं म्हटलं. यालाही ब्रह्मत्व आहे, यालाही सत्ता आहे, याचीही शक्ती आहे. म्हणून पहिला देह ब्रह्म. मग आता याच्या पलीकडे सरकायचं असेल तर चिंतन थोडं करावं लागेल की हा देह मी जो आता तुमच्या समोर बसलोय असा कुठे जन्माला आलो होतो? असा नव्हतो जन्माला आलो एवढूसा होतो, अतिशय हातपाय लहानशे होते, अंगात ताकद नसलेली होती. आज भले म्हणत असेल लाथ मारील तिथं पाणी काढील वगैरे, पण त्या काळात लाथही मारता येत नव्हती, पाणी निघत नव्हतं, कोणत्या सोयी नव्हत्या. अतिशय लहानशा अवस्थेमध्ये जन्माला आलो. आजपर्यंत बदलत आलो की नाही? हा तर आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे. कालपर्यंत मी जन्माला आलो तेव्हा जसा नव्हतो तसा आज झालेलो आहे. इतका अनुभव प्रत्येकाचा आहे की नाही? प्रत्येकाचा आहे. इथपर्यंतचा बदल आपण सगळ्यांनी पाहिला की नाही? पाहिला. अनुभवला की नाही? अनुभवला. अडचण एकच आहे, इथपर्यंतचा बदल सहजासहजी मान्य केला कारण तो बरा होता. नका इथून पुढे जर कालपर्यंत हा देह बदलतच आलेला आहे हे जर सत्य असेल तर याचा अर्थ इथून पुढेही हा बदलतच राहणार. हे सत्य आहे की नाही? मग याचा अर्थ उद्यापासूनही या देहात बदल होणारच की नाही?
पण आता उद्यापासून होणाऱ्या बदलांची अडचण अशी आहे की उद्यापासून होणारे बदल हे चांगले नसणार आहेत. कारण आता माझी एक एक गोष्ट काढून घेतल्या जाणार आहे. भगवंतानी दिली, पण ती काढून घेताना एक मजेदार गोष्ट लक्षात घ्या. भगवंताची कृपा या देहावरची, भगवंताला आपली जेवढी काळजी आहे एवढी जगात कोणालाही नाही. अडचण एकच आहे, त्याच्यावर आपला विश्वासच नाही. पहिली अडचण, ज्या क्षणी मी जन्माला आलो त्या क्षणी माझ्या खाण्यापिण्याची सोय भगवंतानी आपोआप केली होती. त्या क्षणी माझ्या मातेला दुग्ध सुरू झालं होतं की नव्हतं, म्हणजे माझी खाण्यापिण्याची सोय केली होती की नाही, खाण्यापिण्याची सोय त्यांनी करून ठेवली आहे. आपला विश्वास नसल्यामुळे आपले कोठी घरं मोठे होत चाललेत. त्याच्यावर कुठे विश्वास आहे मिळेल याच्यावर, म्हणून आपण आपल्या सगळ्या गोष्टी वाढवत चाललोय. त्यांनी सोय केली. ज्या क्षणी मी जन्माला आलो त्या क्षणी माझ्या आतड्यांची ताकद कमी होती, माझे आतडे पचवायच्या अवस्थेत नव्हते, म्हणून त्यांनी फक्त दुधाची सोय केली. आणि फक्त दूध पिण्याकरता मला दातांची गरज नव्हती, म्हणून मी जेव्हा जन्माला आलो तेव्हा मला दात नव्हते. हिशोब समजून घ्या, भगवंताची लीला समजून घ्या, देह समजून घेतला पाहिजे. देहीन परमात्मान सांख्यन फार नंतरची गोष्ट आहे, पहिले देह तर समजून घ्या. मी या देहात जन्माला आलो त्या क्षणी मला गरज नव्हती, म्हणून मला दात नव्हते. त्यानंतर हळूहळू माझ्या आतड्यांची ताकद वाढत गेली. ती ताकद जशी जशी वाढत गेली तसे तसे मला दात येत गेले. सुरुवातीला कमी अवस्था होती, समोरचेच आले, नंतर जास्त कडक खायचं होतं, मग शेवटी दाढांपर्यंत सगळ्या गोष्टी येऊन पोचल्या. इथपर्यंतच कळलं, इथपर्यंत पटायला बरं आहे. कारण आता येत होत्या गोष्टी, मिळत होत्या, पंचायत नव्हती. एक दिवस माझ्या या आतड्यांची ताकद कमी होत जाणार आहे. ती कमी झाली की भगवान दाढा काढून घेणार आहे. ते मोठं पंचायत आहे. मग आता बरं वाटलं नाही का. जशी जशी गरज होती तशा भगवंतानी त्या गोष्टी दिल्या. आता जशी जशी गरज संपत चालली तसं तसं भगवान त्या गोष्टी काढून घेतोय. आपली अडचण अशी आहे, त्याच्या काढून घेण्यावर आपला विश्वास नसल्यामुळे आपण कृत्रिम लावून चालवतोय आणि खाणं सोडत नाहीये. भगवंतानी दृष्टी काढून घेतली. जोपर्यंत मुद्गलाचं ग्रंथ लिखाणाचं काम मी करत होतो मला चष्मा नव्हता. मुद्गलाच्या लिखाणाचं काम पूर्ण झालं त्यानंतर चष्मा लागला. याचा अर्थ भगवान सांगतोय आता पाहायचं तेवढं पुरे झालं, आता कमी कर. पण हा चष्मा लावतो, त्याचे नंबर वाढवतो आणि मुद्गल सोडून सगळं पाहतो. मोठी अडचण आहे. कानाची गरज संपली, भगवंत सांगतो आता ऐकलं ते पुरे झालं. नुसतं ऐकून उपयोग नाही, हजारो वेळा ऐकलं काय फायदा झाला. ऐकून उपयोग नाही, ऐकलेलं वापरता आलं पाहिजे. 50 वेळा भागवत ऐकलेले लोक आहेत की नाही, इथेही बसून असतील की. 50 वेळा भागवत ऐकलं, काय बदल झाला? काही बदल झाला नाही, एकदाच बदल झाला. परीक्षितीने एकच वेळा ऐकलं की हो, 7 वेळा कुठं ऐकलं, 10 वेळा कुठं ऐकलं, 15 वेळा कुठं ऐकलं. परीक्षितीने एकदाच भागवत ऐकलं, 7 दिवसात परीक्षिती मुक्त झाले. दक्षानी एकदाच मुद्गल वाचलं, दक्ष मुक्त झाले. आपली अडचण एकच आहे. दक्षाचा आणि परीक्षितीचा फायदा असा होता की परीक्षितीला सांगायला शुकाचार्य होते म्हणून एकदा ऐकून जमतं. दक्षाला सांगायला महाराज मुद्गल होते म्हणून एकदा ऐकून जमतं. इथं पुंडशास्त्रींच्या 5 पिढ्या गेल्या तरी मुद्गल चालवावंच लागतं, कारण ते नाही जमणार आहे. मुद्गलाचार्य असावे लागतील. ठीक आहे, हरकत नाही, नाही एकदा आता ऐकलं, एकदा ऐकलं, 2दा ऐकलं, 10दा ऐकलं, 15दा ऐकलं, ऐकून उपयोग नाही. श्रवणाच्या पुढचा शब्द सांगितलाय मननम, मननाच्या पुढचा शब्द सांगितलाय निदिध्यासनम. याच्यापर्यंत कधी पोचाल का नुसतं श्रवण? आणि आपली अडचण अशी आहे, आपण श्रवणावर श्रवण करतो आणि काही दिवसांनी पंचायत अशी होते त्या श्रवणाचा अहंकार चिकटतो. श्रवणाचा अहंकार कोणता? मी 50 वेळा मुद्गल वाचलं याचाच अहंकार. आता काय डोकं फोडायचं? जे मुद्गल अहंकार सोडायसाठी त्याचाच अहंकार. पण माणसाला कशात होईल सांगता येत नाही हो. म्हणजे एक अद्भुत प्रकार सांगतो. आमचा एक मित्र, त्या मित्राचे वडील गेले, आपण सहज काका म्हणतो तशा हिशोबात आम्ही आपली तिथे जाऊन पोहोचलो. ते सगळं चालू होतं, तयारी करणं. काही लोक त्याच्यातले एक्सपर्ट असतात, बांधाबांध कशी करायची याच्यातले, त्याचे ते बांधणं सुरू होतं. तसे एक काका शेजारी बसून ते बांधत होते. मी कधी नव्हे ते चुकून बोललो, म्हटलं काका ती दोरी जरा वरून घ्या.
तर काका संतापून मला काय म्हणत, तुला काय समजते, आत्तापर्यंत 86 तिरड्या बांधल्या आहेत. हा अहंकाराचा विषय. मी 86 तिरड्या बांधल्या याचा अहंकार. म्हणतं काका 87च कसं, ती कोण बांधणार. आपली तिरडी आपल्याला बांधता येत नाही. म्हटलं मला सांगून ठेवा, तुमच्या वेळा चुकायला नको, तुम्ही वरून याल पुन्हा तेवढ्या करता पंचायत व्हायची. कशाचाही अहंकार माणसाला चढतो. मी 50 वेळा मुद्गल वाचलं, याचा जर अहंकार चढणार असेल तर याच्यापेक्षा मोठं दुर्दैव नाही. मग मुद्गलही वाचवू शकत नाही. कारण ते पहिला विषय सांगितलाय, मत्सरासुराचा विषय आपल्याला सांगत आहे, देह ब्रह्म आपल्याला सांगत आहे. एकेका टप्प्याने हे सगळं तत्वज्ञान समजून घ्यायचंय. या देहाला देह म्हटलं. मग आता पहिली महत्वाची गोष्ट सांगितली, हे नाही टिकत, एवढं कळलं. कारण काल होता तसा आज उरला नाही, आज होता तसा उद्या उरणार नाही. याचा अर्थ या देहानी आनंद मिळतो, टिकत नाही. आनंद मिळत नाही असं नाही, आनंद मिळतोच. मग अशी सांगितलं, गुलाबजाम खाल्ल्यावरही चांगलंच वाटतं, अडचण एकच आहे, 3च तास पुरतं. कारण 3 तासानंतर पुन्हा भूक लागते. कितीही द्रव्य मिळालं आनंदच वाटतो, द्रव्य टिकत नाही, ही अडचण आहे. कितीही ज्ञान मिळालं आनंदच वाटतो, टिकत नाही, ही अडचण आहे. म्हणून या व्यवहारातल्या प्रत्येक गोष्टीत सुख आहे, आनंद आहे, नाही असं म्हणू नका. फक्त अडचण एकच आहे, टिकाऊ नाहीये. आणि टिकाऊ नाही कशावरून, मग टिकाऊ गोष्टीच्या मागं लागलं पाहिजे. पुढचा हिशोब काय टिकाऊ आहे. सगळ्या मोरगावात फिरा. मी जेव्हा लहानपणी यायचो, मला आज सांगताय निश्चित येतो, मोरगावातली एकही गोष्ट जशाल तशी उरली नाही. सगळं बदललं. स्टँडची जागा बदलली, रस्ते बदलले, समाधीपर्यंतच्या रस्त्याचे काय हाल असायचे. समाधीला जाऊन यायचं म्हणजे शिक्षा वाटायची वेळ होती, इतके ते भयानक काटे होते. आता मी शोधतोय इकडे तिकडे, एक दिसायला तयार नाही तो काटा, गायबच झाले सगळे. नाही का, समाधीच्या रस्त्यावरचे काटे गेले. आता तर निदान प्रवास चांगला व्हायला पाहिजे की नाही समाधीपर्यंतचा, पण तो होत नाही. या मोठी पंचायत आहे, वेगळा विषय जाऊ द्या. सगळं बदललं. सगळं म्हणजे किती, मंदिर बदललं, बाकीचं सोडून द्या. मंदिराचा सगळा परकोट बदलला, मंदिरातल्या आतमधल्या सगळ्या गोष्टी बदलल्या, सभा मंडप बदलला, कळस बदलला, महिरब बदलली, इथपर्यंत सगळं बदललं. न बदललेली एकच गोष्ट आहे, त्याचं उत्तर आहे मोरया. तेवढा एक न बदललेला आहे, बाकी सगळं बदलतं. न बदलणारा फक्त आणि फक्त मोरया असतो. हे बाकीचं सगळं बदललेलं चालतं, तो बदलत नाही तोपर्यंत. उद्या जर समजा तो बदलला तर यातलं काहीच टिकत नाही, कारण तो पक्का आहे. म्हणून या सगळ्याला किंमत आहे, म्हणून या सगळ्याचं कौतुक आहे. म्हणजे पक्क काय, तर त्याचं उत्तर आहे एकटं परब्रह्म परमात्मा गणेश तत्व पक्क आहे. मला ते पकडायचंय. कारण मला कायमचा आनंद मिळवायचा आहे. आणि कायमचा आनंद मिळवायचा असेल तो जो कायम आहे त्याच्याचकडे मिळेल ना. जो रोजच बदलतोय त्याला तुम्ही कायम कसं म्हणणार. साधा हिशोब आहे. म्हणून बाहेरचं हे सगळं बदलणार, यातून आनंद मिळतो पण तो टिकत नाही. म्हणून देहानीही आनंद मिळतो पण तो टिकत नाही. मग या देहाच्या पलीकडे मला सरकता आलं पाहिजे. दुसरा टप्पा आपल्याला सांगितला, देह ब्रह्माच्या पुढचा देही ब्रह्म, म्हणजे या देहात असलेलं तत्व. कसं आहे ते, मी जन्माला आलो, मी आपल्याला बोलताना सांगतो, इतके वर्ष मी वाढलो. आता हा देह तर तसा नाही राहिलेला. आत्ताच पाहिलं आपण, पहिल्या वर्षी होता तसा आज नाहीये, 10व्या वर्षी होता तसाही नाहीये, 20व्या वर्षी होता तसाही नाहीये, 30व्या वर्षी होता तसाही नाहीये. पण या सगळ्या गोष्टी मला आठवतायत की नाही? आठवतायत. 10व्या वर्षी मी काय केलं तेही मला आठवतंय, 20व्या 30व्या वर्षी काय केलं तेही आठवतंय. याचा अर्थ काहीतरी कॉमन आहे. देह भले माझा बदलत गेला पण काहीतरी कॉमन आहे. ते जे काय सतत असलेलं आहे, ते काय जे शाश्वत आहे, या देहाच्या हिशोबात देह बदलत आहे. आतमधलं जे न बदलणारं तत्व त्याला देही असं म्हणतात. म्हणून दुसरं तत्व देही ब्रह्म सांगितलं. त्याला सोप्या शब्दात आपण जीवात्मा असं म्हणतो. सहज कळणारा शब्द म्हणून सांगतो, जीवात्मा. त्याला पकडा. का पुढचा हिशोब सांगायचा आहे? कारण देहाने मिळणारे आनंद टिकाऊ नाहीत हे कळलं की आता टिकाऊ आनंद मिळवायचा असेल तर कशाचा, त्याचं उत्तर आहे याचा. वापरताना जीवात्मा आपण इथं वापरतो, सहज बोलताना हात लावतो, इथं असलेला भगवान. इथंच आहे का तो? नाही आहे, तो तर सगळ्या शरीरात आहे, रोमारोमात आहे. मग इथंच का वापरता? त्याचं उत्तर हिशोब व्यवस्थित समजून घ्या. वास्तविक भगवंताचं स्थान असेल तर ते इथं ना.
सहस्रारे पद्मे हिम शशिनी वे कर्णिका मध्य देशे, रोज सकाळी म्हणतो आपण. मग इथं का दाखवतो? म्हणताना इथं का म्हणता हृदयात बसलेला आहे? त्याचं उत्तर आहे, हृदयाचा संबंध मनाशी आहे. पा पुढचा टप्पा विकसित व्हायचंय, थोडं देहाच्या थोडं पुढं सरकायचंय. देहाने मिळणारा आनंद आपण पाहिला, टिकत नाही हे पाहिलं. मग आता आणखीन टिकाऊ आनंद मिळवायचा असेल तर काय करावं लागेल? त्याचं उत्तर आहे, मनाच्या पातळीवरचे आनंद मिळायला शिका. उदाहरण सांगतो व्यवहारातलं. चौथीचं पुस्तक तुमच्या सगळ्यांच्या जवळ होतं. चौथ्या, तिसऱ्या, चौथ्या वर्गातलं पुस्तक होतं. आता ते पुस्तक सापडल? त्याचं उत्तर आहे नाही. असलं तरी ते वापरण्याच्या अवस्थेत राहिलेलं नसेल, इतकं जुनं झालेलं असेल, खराब झालेलं असेल. पण एक कविता सांगतो. आनंदी आनंदगडे जिकडे तिकडे चोहीकडे, किंवा हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ती खेळत होती. चेहरे पा कशा आठवलेत, चौथीत बसल्यासारखे वाटतात. का? कारण तो चौथीतला आनंद मला आताही मिळतोय. चेहरा आपला का तसा सुंदर झाला? कारण मनाने मी चौथीत पोहोचलो. आता शरीराने नाही पोचणं शक्य, पण मन माझं चौथीत गेलं म्हटल्याबरोबर मला चौथीचा आनंद मिळाला. मला तितक्या वर्षापूर्वीचा आनंद मिळू शकतो. कशाने? मनाने. कारण मन तेव्हाही होतं, मन आताही आहे. मनाने मिळणारा आनंद हा शरीराच्या आनंदापेक्षा मोठा आहे, कारण तो टिकाऊ आहे. म्हणून पुढचा आनंद मिळायला शिका, मनाच्या पातळीवरचा. आणि म्हणून पुढचा हिशोब सांगताना देही हिशोब सांगितला. देही हिशोब इथे, म्हणून मनाचा हिशोब. म्हणून सहज आपण हात लावतो इथं असलेला जीवात्मा. मग इथं जीवात्मा आहे, इथं कोण आहे? इथंही जीवात्माच आहे, पण सहज इथं हात लागतो. त्याचं कारण मनाशी सांगितलं. दुसरा टप्पा, शरीराच्या वर मन दिलं. मनाच्या वर काय मजेदार रचना आहे हो तुमच्या माझ्या शरीराची. जगातल्या कुठल्याही प्राण्याला नसलेलं अद्भुत शरीर भगवंतांनी आपल्याला दिलं. जगातले सगळे प्राणी जमिनीला समांतर चालतात. गाय, म्हैस, हत्ती, घोडा, कुठलाही प्राणी घ्या तुम्ही, जमिनीला समांतर चालतो. माणूस हा जगातला एकमेव असा प्राणी भगवंतांनी निर्माण केला जो जमिनीला लंबरूप चालतो, उभा चालतो. काय फरक पडतो? हे जे तत्वज्ञान आपल्याला मुद्गलाचं सांगायचंय ते भगवंतांनी या देहातून सांगितलंय. समजून घेता आलं पाहिजे, पाहता आलं पाहिजे. त्याला साधना म्हणतात. भगवंतांनी मला उभं निर्माण केलं. फरक काय पडला? जगातल्या सगळ्या प्राण्यांमध्ये माझ्यामध्ये मूलभूत फरक पडले. जगातले सगळे प्राणी जमिनीला समांतर चालत असल्यामुळे जगातल्या सगळ्या प्राण्यांचं पोट आणि डोकं एकाच पातळीत आहे. पहा मजेदार रचना. गाईचं पोट जिथं आहे तिथंच गाईचं डोकं आहे. हत्तीचं पोट जिथं आहे त्याच लेवलला हत्तीचं डोकं आहे. एकाच पातळीवर जगातल्या सगळ्या प्राण्यांचं पोट आणि डोकं आहे. आणि म्हणून जगातल्या कुठल्याही प्राण्याचं डोकं पोटाच्या वर जाऊन विचारच करू शकत नाही, कारण पोटाच्याच पातळीत त्याचं डोकं आहे. तो पोटापुरताच विचार करतो. जगातले सगळे प्राणी फक्त पोटापुरता विचार करतात. खाएंगे, पिएंगे, नाचेंगे, गाएंगे, आयुष करेंगे और क्या. याला पशु असं म्हणतात. आणि और क्या ज्याला कळलं त्याला मुद्गल असं म्हणतात. ते और क्याचं उत्तर मुद्गल आहे, लक्षात घ्या. पोट पहिला विचार सांगितला, देहाने मिळणारे आनंद, त्याच्यावर मन निर्माण केलं. काय मजेदार रचना आहे शरीराची. पोटाच्या वर मन निर्माण केलं. भगवान सांगतोय, अरे पोटापुरते तर सगळेच जगतात. पशु पक्षी जगतात, किड्या मुंगे जगतात. पोटापुरता विचार करू नको. पोटाच्या थोडा तर वर उठ. निदान मनाच्या पातळीवरचे आनंद घ्यायला शिक. आणि मन चांगलं झालं कसं ओळखायचं? सोपा हिशोब सांगितलाय शास्त्रकारांनी. तुमच्या पायात काटा गेल्यानंतर माझ्या डोळ्यातून जर पाणी येत असेल तर समजून घ्या भगवंतानी आपल्याला माणूस बनवून चूक केली नाही. आणि तुमच्या पायात काटा टाकून मला आनंद मिळत असेल तर भगवान म्हणतो ते 8, त्याच्यानंतर हा 9वा. नाही का? राक्षस परवडला नाही का? त्या मत्सरासुराच्या, अहंकारासुराच्या नंतरचा 9वा याचा नंबर. आपलं आपलं नाव टाकून घ्या, पुढे आसूर लावून घ्या. इतरांना रडवावं जर मला वाटत असेल तर याच्यापेक्षा मोठी विकृती नाहीये. हिशोब समजून घ्या. इतरांच्या जीवनात आनंद, निदान हिशोब त्याला दुःख होणार नाही एवढा तरी. म्हणून मनाच्या पातळीवर पोहोचा. पण हेही कमी झालं. याच्यापेक्षा एक चांगली गोष्ट दिली भगवंतानी, म्हणून तर ते आणखीन वर ठेवली नाही का? बुद्धी. तिसरा प्रकार सांगितला, बुद्धीनी मिळणारा आनंद. म्हणून पहिला देहानी मिळणारा आनंद, त्याला देह ब्रह्म म्हटलं. दुसरं देहाच्या पलीकडे जाऊन आतमध्ये असणाऱ्या जीवात्म्यानी मिळणारा आनंद. पण तोही जीवात्मा देह आहे म्हणून देहात आहे, म्हणून त्याला देही म्हटलं. त्यानी मिळणारा आनंद, पण त्यालाही मर्यादा आहेत.
कारण तो देहाशी संबंधित आहे. मग माझ्या देहाला जेवढे उपचार मिळतील तेवढ्याचाच आनंद माझ्या देहीला मिळू शकेल. म्हणजे देहीलाही मर्यादा आहेत, कारण तो देहाच्या पलीकडे जाऊन आनंद घेऊ शकत नाही. मग देहाच्या पलीकडे जाऊन आनंद घ्यायचा असेल तर काय करावं लागेल? तिसरा टप्पा आपल्याला सांगितला, त्याला ज्ञान ब्रह्म म्हटलं. ज्ञान ब्रह्म याचा अर्थ देहाच्या पलीकडे जाऊन आनंद घेणे. ही प्रक्रिया व्यवस्थित समजून घ्या. या सगळ्या प्रक्रियेकरता सगळी मरमर आहे. देहाच्या पलीकडचा आनंद घेणे याला ध्यान म्हणतात, याला योग म्हणतात. ध्यान करायचं म्हणजे काय? डोळे बंद करून बसा. पण डोळे बंद केली की पंचायत आहे. डोळे उघडे असले की फार कमी दिसतं, डोळे बंद केली की प्रचंड दिसतं. कारण कोणाकोणाला कुठलं कुठलं काय काय दिसल याची खात्रीच नाहीये. पण डोळे बंद करून बसा या वाक्याचा अर्थ आहे न पाहता जगा. निदान दिवसातून एक 5-10 मिनिटं काही न पाहता बसा. नाही बसत माणसं. सतत पाहत राहतात, सतत ऐकत राहतात, सतत बोलत राहतात, सातत्याने चालत राहतं. एक भगवंतानी अद्भुत गोष्ट केली, काल सांगितली ती जीभ नावाची गोष्ट. सगळीकडे हाडं तयार केले, तिला हाडच नाही निर्माण केलं. जिभेला कुठं हाड आहे? म्हणताना आपण म्हणतो तुझ्या जिभेला काय हाड नाही का? नाही आहे, जिभेला हाड नाही. आणि हाड नसल्यामुळे पंचायत अशी आहे की बाकी सगळे अवयव हाडं असल्यामुळे ठिसूळ होतात, झिजतात, त्यांचे कामं कमी होतात. हिला हाड नसल्यामुळे ही थांबतच नाही, अखंड चालू, काही काम होत नाही, उठणं बसणं अंगात ताकद नाही, पण जीभ मात्र चालत राहते. मोठी पंचायत आहे. म्हणून तिला जिंकता आलं पाहिजे. हा देहाच्या पुढचा हिशोब देहीपर्यंत. पण शेवटी माझ्या देहाने मिळणारे उपभोगच माझ्या देहीला मिळणार आहेत. त्याच्या पलीकडचा आनंद घ्यायचा असेल तर त्याला ज्ञानाचा आनंद सांगितला. म्हणजे काय? तुमच्या जीवनात होणाऱ्या आनंदाच्या गोष्टींनी मला आनंद उपभोगता येणे, हा ज्ञानाचा आनंद आहे. हिशोब लक्षात घेतला पाहिजे. तुम्हाला आनंद होतोय, मला नाही आनंद होत आहे, मला ती गोष्ट नाही मिळत आहे. हे केव्हा होईल? समोरच्याच्या आनंदातून मला केव्हा आनंद मिळेल? किंवा समोरच्याच्या दुःखात मला दुःख केव्हा होईल? दुःखापासून समजून घेऊ. म्हणजे लक्षात घे, कारण आपला अनुभव दुःखाचा आहे ना, म्हणून दुःखापासून समजून घेऊ. कधी काळी मी 10वीत होतो, ज्या वर्षी मी 10वीत होतो त्या वर्षी 10वीच्या निकालाचा मला प्रचंड त्रास होता. कारण जोपर्यंत निकाल लागत नव्हता, मार्कशीट हातात येत नव्हती, तोपर्यंत माझ्या रात्री बेचैन झाल्या होत्या. त्यानंतर दरवर्षी 10वीचा निकाल लागला की नाही हो? लागला. मी कुठं जागलो? नाही जागलो. मला कुठं टेन्शन आलं? काही टेन्शन आलं नाही. हजारो पास झाले, लाखो नापास झाले, मला काही देणं घेणं नव्हतं. आता याच्यानंतर माझा एक दिवस असा येईल ज्या दिवशी 10वीच्या निकालाच्या दिवशी मी जागत राहील. कोणता? ज्या दिवशी माझं पोरग 10वीच्या निकालात असेल. हिशोब समजून घ्या. दुःख आता कसं आहे? आता दुःख माझं नाहीये, दुःख माझ्या देहाशी संबंधित नाही. माझा मुलगा 10वीला असेल, अभ्यास त्यांनी केला, जो काही केला तो केला, पेपर त्यांनी लिहिला, जे काही लिहायचं ते लिहिलं, तपासणीवाल्यांनी त्याला वाटलं ते तपासलं, हा मात्र रात्रभर जागत. याचा काय संबंध हो वास्तविक? ना मी अभ्यास केला, ना मी पेपर लिहिला, ना मी तपासला, ना मला मार्क मिळणार, पण रात्रभर मी जागत होतो. का? कारण आता मुलाच्या ठिकाणचं दुःख मला माझं वाटतंय. दुःखापर्यंत कळलं, आता आनंदाचा हिशोब. ज्या दिवशी तो मेरिट येईल त्या दिवशी मी विनाकारण कॉलर टाईट करून नाचत राहील. मी नाही मेरिट आलो, तो आला, पण तरी मी त्याच्याशी जुळलो. हा जो आनंद मला मिळालाय, हा कोणता आनंद आहे? हा ज्ञानाने मिळालेला आनंद आहे, कारण मी त्याच्याशी जुळलो आहे. कायम लक्षात ठेवा, अशा आनंद देणाऱ्या प्रत्येक गोष्टीशी मी जुळवून घेणे आणि त्यातला आनंद मी घेणे, याला ज्ञानाचा आनंद म्हटलं. हा तिसरा ब्रह्माची अवस्था सांगितली, ज्ञान ब्रह्म. ही तिसरी अवस्था, याला महोदर अवस्था म्हटलं. ते सगळे एकमेकात गुंतलेलं आहे. सगळ्याचा एकत्र गुंतवणं आपल्याला फार सांभाळून घेण्याचं आहे. पहिल्याला देहब्रह्म म्हटलं, त्याला अवताराच्या हिशोबात वक्रतुंड म्हटलं. दुसऱ्याला देही ब्रह्म म्हटलं, त्याला अवतारांच्या हिशोबात एकदंत म्हटलं. तिसऱ्याला ज्ञान ब्रह्म म्हटलं, त्याला महोदर म्हटलं. कितीही पापुद्रे काढता येतील, इतकं सुंदर आहे. त्याला वक्रतुंडच का म्हणायचं, एकदंतच का म्हणायचं, महोदरच का म्हणायचं? जाऊ दे, जसं असं येईल तसं पाहू. महोदराचा आता विषय आला म्हणून महोदर कसा, शास्त्राने सांगितलं. महोदर शब्दाचा अर्थ समजून घ्या. उगीच पोट वाढलं त्याला महोदर म्हणायचं नाही.
त्याला लंबोदर म्हणायचं नाही, त्याचा काही संबंध नाही. महोदर शब्दाचा शास्त्राने अर्थ दिला, सगळ्यांच्या उदरात राहून जो आनंद उपभोगतो त्याला महोदर म्हणतात. नाही का? हिशोब समजून घेतला. सगळ्यांच्या उदरात राहून अन्न कोणी खाल्लं त्याचं उत्तर आहे जिभेनी, दृश्य कोणी पाहिलं त्याचं उत्तर आहे डोळ्यांनी, श्रवण कोणी केलं त्याचं उत्तर आहे कानानी, आनंद कोणाला मिळाला आत्मधल्याला. महोदर का? कारण या सगळ्यांशी तो आनंदाचा कंद ज्ञानाने जुळलाय म्हणून त्याला महोदर म्हटलं. डोळ्यांनी पाहिलं आनंद त्याला मिळाला, तसं मुलगा पास झाला आनंद मला मिळाला. व्यवहारातले उदाहरणं समजून घेतले की आपल्याला तत्वज्ञान व्यवस्थित समजून येतं. मग तिसरी अवस्था सांगितला ज्ञान अवस्था. ज्ञानाचा ब्रह्म, ज्ञान ब्रह्म. पण ज्ञानात एक मोठी अडचण आहे. कारण ज्ञानामधली पहिली अडचण ही आहे की ज्ञानाकरता 3 गोष्टी लागतात. आपल्या समोर हे पुस्तक ठेवलेलं आहे, मुद्गलाचा ग्रंथ आहे. या ग्रंथाचं मला ज्ञान होतंय. कसं होतंय? ज्ञानाच्या काही प्रक्रिया समजून घेऊ. थोडं पारिभाषिक एक एक समजत मग पुढे जाऊ. कथा तर ऐकायच्याच आहे, तो प्रश्नच नाहीये. पारिभाषिक हिशोबात आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ग्रंथ आहे, ग्रंथाचं ज्ञान मला होतंय. कसं होतंय? त्याचं उत्तर आहे ज्ञानाचे आपल्याजवळ 5 माध्यम आहेत. त्याला पंच ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. हे ग्रंथ मला डोळ्यांनी दिसतोय म्हणून याला प्रत्यक्ष ज्ञान असं म्हणतात. डोळ्यांनी दिसणे, कानांनी ऐकू येणे, त्वचेला स्पर्श होणे, नासिकेने गंध घेणे, जिभेनी चव घेणे, प्रत्यक्ष ज्ञान. त्याचा संबंध त्या त्या विषयांशी आला, ज्ञान झालं. एक ज्ञानाचा दुसरा प्रकार आहे. ज्ञानाचा दुसरा प्रकार असा आहे, मला प्रत्यक्ष अनुभव नाही आला पण मला ज्ञान झालं. कोणतं? बाहेर पाऊस झाला. पावसाचा स्पर्श मला झाला का? त्याचं उत्तर आहे नाही. मला ज्ञान झालं. कशावरून? थंडगार वारं आलं, थंड वाऱ्याचा स्पर्श झाला, त्यावरून मी तर्क लावला की ज्या अर्थी वारं थंड आलं, दिवसभर गरम होतं, आता वारं थंड आलं याचा अर्थ बाहेर पाऊस झालेला आहे. हा तर्काचा ज्ञानाचा प्रकार. ज्ञानाची दुसरी पद्धत, त्याला तर्क ज्ञान असं म्हणतात. तिसरी ज्ञानाची पद्धत असते, त्याला अनुमान ज्ञान असं म्हणतात. अनुमान याचा अर्थ, समजा तुम्ही माझ्याकडे येऊन पोहोचले, ताडोबाच्या जंगलात जायचं असं ठरलं, ताडोबामध्ये गवा असतो असं मी तुम्हाला सांगितलं. तुम्ही आयुष्यात गवा पाहिलेलाच नाहीये. तुम्ही आता गवा कसा असतो हिशोब समजून घ्या. उदाहरण लक्षात घेतलं की आपल्याला अनुमान कळेल. गवा कसा असतो आता तुम्ही पाहिलाच नाही, तुम्ही तुम्हाला काय सांगणार कसा असतो? मग तुम्हाला जे पाहिले त्याच्या हिशोबात मला सांगावं लागतं. म्हटलं जसा मोठा रेडा असतो तसा गवा असतो, कारण रेडा तुम्ही पाहिलाय. मी तुम्हाला उदाहरण दिलं, मोठा रेडा असतो तसा गवा असतो. आता तुम्ही जंगलात गेले, जंगलात तुम्हाला गवा दिसला. जेव्हा गवा दिसला तेव्हा सांगणारा मी तिथं होतो का? त्याचं उत्तर आहे नाही. बर, तो गवा रेड्यासारखा दिसतो, रेडा आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. मी सांगितलं होतं रेड्यासारखा दिसतो, हा तसा दिसतोय, याचा अर्थ हा गवा असला पाहिजे. याला अनुमान प्रमाणाच्या पुढे जाऊन उपमान प्रमाण असं म्हणतात. आणि चौथं प्रमाण असतं शाब्द प्रमाण. शब्दानी जे मी होतं ते मी आता इथं बोलतोय, तुम्ही ऐकताय, तुम्हाला जे समजत आहे ते कोणतं प्रमाण? ते शब्द प्रमाण. तुम्ही म्हणाल का कालपर्यंत हा अध्याय वाचत होतो, हा अर्थ हे आत्ता कळलं. हा अर्थ हे आत्ता कळलं का? कारण ज्ञानाची चौथी पद्धत आहे शब्द प्रमाण. म्हणून 4 पद्धतीने ज्ञान होतं, याला प्रमाण असं म्हणतात. 4 प्रमुख प्रमाण सांगितले, आणखीन 7-8 सांगितलेत, पण त्यामध्ये न शिरण्याची आपल्याला गरज, आत्ता विषय नाही आपला. हे वेगवेगळे प्रमाण, या प्रमाणांनी ज्ञान होतं. पहिलं प्रमाण आपण जे पाहिलं ते पाहू. या ग्रंथाचं मला प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान होतं. काय काय लागेल? किमान 3 गोष्टी लागतात. एक ग्रंथ लागेल, एक पाहणारा मी लागेल, आणि पाहण्याची प्रक्रिया लागेल. 3 गोष्टी आल्या. म्हणून जे पाहिल्या जातं त्याला ज्ञेय असं म्हणतात, जो पाहतो त्याला ज्ञाता असं म्हणतात, आणि जे काय त्यांनी झाल्यामुळे जे घडलं त्याला ज्ञान असं म्हणतात. 3 शब्द आपल्याला कळले पाहिजे. जे काय पाहायचं किंवा ज्याचा अनुभव घ्यायचा त्याला ज्ञेय असं म्हणतात, जो अनुभव घेतोय त्याला ज्ञाता असं म्हटलं, आणि त्या ज्ञेयाच्या दर्शनाने ज्ञात्याला जे काय झालं त्याला ज्ञान असं म्हणतात. याला 3 गोष्टी असल्याशिवाय ज्ञानाची प्रक्रिया होत नाही, आणि म्हणून याला त्रिपुटी असं म्हणतात. हे 3 पुट आहेत, हे 3 स्तर आहेत. हे 3 स्तर असल्याशिवाय ज्ञान होत नाही, आणि म्हणून ज्ञानामध्ये या 3 गोष्टी आहेत. म्हणून महोदराचा क्रमांक 3रा आहे.
किती बारकाईने बसवले ते सगळ्या गोष्टी समजून घ्या. या 3 गोष्टी त्रिपुटीनी ज्ञान म्हणून ज्ञान ब्रह्म हे तिसरं ब्रह्म आणि ज्ञान ब्रह्म महोदर सांगितलं. चौथा हिशोब हे 3ही गळून पडल्यानंतर जे उरतं ते खरं ज्ञान. पुस्तक असल्यानंतर वाचतं त्याला वाचन म्हणतात. पुस्तक बंद केल्यावर जे झालं ते ज्ञान आहेच ना. पुस्तक बंद केल्यावर झालं आणि तेच खरं. समोर काहीही नसताना जेव्हा बोलता येतं तेव्हा ते बोलणं खरं ठेवावं लागतं. कारण शेवटी ग्रंथाला सोडून बोलायचं नसतं. ग्रंथातले सगळे मुद्दे यावे लागतात. पण एका जागी अथर्वशीर्षावर बोलत होतो. ते अथर्वशीर्षाचं पुस्तक इतकं लहानच होतं की समोरच्याला दिसलंच नाही. त्यांनी सहज मला बघताना सगळे प्रवचन झाले 7 दिवसाचे आणि त्या मला एकाने माऊलीने येऊन विचारलं, म्हणजे तुम्ही समोर काहीच नसताना कसं काय बोलता? म्हटलं मागे आहे गुरुकृपा म्हणून. समोर काही नसलं चालतं, काय बिघडतं? पण समोर नसताना जे कळलं ते खरं कळलं. ग्रंथ समोर असताना कायम लक्षात ठेवा, ग्रंथ वाचत असताना आपल्यालाही सगळ्यांना कळतं. आपण काय मूर्ख थोडे आहो, मूढ थोडे आहो. पण पंचायत आहे, ग्रंथ बंद केलं की ते वाचलेलंही बंद होतं. आणि काय वाचलं ते पुन्हा आठवत नाही. ते आठवत नाही कारण आपण त्या 3 मध्येच अडकलोय, त्रिपुटीत अडकलोय. फक्त जास्तीत जास्त महोदराची पूजा आपण करतोय. ज्ञान होतंय, वाचताना समजतंय, श्लोक समोर असताना कळतंय, तोपर्यंत पोचतोय. वाईट नाही, निदान महोदरापर्यंत पोचले, दुःख नका मानू. त्याच्या पलीकडे जायचंय. त्याच्या पलीकडे काय आहे? त्याचं उत्तर आहे गजानन. हे सगळं बंद करून ठेवल्यानंतर जे कळतं त्याला चौथं ब्रह्म म्हणतात. त्याला सांख्य ब्रह्म म्हटलं. कारण या 3 मध्ये 3 आहेत. 3 आहे तिथं संख्या आहे. संख्येच्या जे पलीकडे त्याला सांख्य असं म्हणतात. म्हणून चौथ्या ब्रह्माला सांख्य ब्रह्म म्हटलं, गजानन ब्रह्म म्हटलं. हे झाला देहाचा विचार. शास्त्रांनी 2 पद्धतीने विचार मांडले असतात. एकाला व्यष्टी प्रमाण म्हणतात, एकाला समष्टी प्रमाण म्हणतात. या देहापुरता जो विचार आहे त्याला व्यष्टी असं म्हणतात. या संपूर्ण ब्रह्मांडाचा जो विचार आहे त्याला समष्टी असं म्हणतात. म्हणून रचना आपल्याला सांगितली, याच देहात संपूर्ण 14 ब्रह्मांड आहेत. अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ हे सगळे 7 पाताळ बिंबीच्या खाली, वर भूहू भुवा स्वहा महाजना तपहा सत्यम हे 7 स्वर्ग. या सगळ्या 14चा हिशोब एकत्र असतो आणि या 14ला मिळून 14 भुवन असं म्हणतात. या सगळ्यांची स्वामिनी म्हणून तिची आरती म्हणताना 14 भुवनांची स्वामिनी महिषासुर मर्दिनी जय जय भवानी. ती या 14ही भुवनांना चालवते. कुठं? बेंबीपाशी बसून. तिला मा कुंडलिनी असं म्हणतात. ती कुंडलिनी शक्ती या संपूर्ण देहाला चालवत असते. तिला सुषुम्ना असं म्हणतात. ती या संपूर्ण देहाला चालवत असते. त्या जगदंबेचं वर्णन केलं. तिचाही संबंध 3शी आहे. म्हणून ती त्रिगुणात्मिका आहे. सत्वगुणामध्ये ती मा शारदा रूपात प्रकट होते. रजोगुणात ती मा लक्ष्मी म्हणून प्रकट होते. तमोगुणात ती महाकाली म्हणून प्रकट होते. पुढची मजेदार गोष्ट लक्षात घ्या. विषय निघाला म्हणून 1 मिनिट सांगतो, कारण पुढे तो मुदगलात तशाल तसा येणार नाही. या तिघींच्या जोड्या फार मजेदार आहेत. महाकालीची जोडी महाकाल भगवान शंकर. गंमत लक्षात घ्या. महाकाली तमोगुणी, तिची जोडी भगवान शंकर तमोगुणी. उरलेल्या दोघात तसं नाही ठेवलेलं. काय शास्त्रकारांचे बारीक विचार आहेत. लक्ष्मी रजोगुणी पण तिला जोडीदार दिले भगवान विष्णू सत्वगुणी. उलट्या बाजूला मा सरस्वती सत्वगुणी पण तिला जोडीदार दिले ब्रह्माजी रजोगुणी. तुम्हाला का ह्या दोघांच्या जोड्या अशा का बदलवल्या? सत्वगुणाला सत्वगुण दिला असता तर, रजोगुणाला रजोगुण दिला असता तर, तमोगुणाला तमोगुण बरोबर दिला की नाही? त्याचं उत्तर आहे तमोगुणाला तमोगुण देऊन चालतो, पण रजाला आणि सत्वाला जोडी लागते दुसऱ्या प्रकारची. कारण सत्वगुण शब्दाचा अर्थ आहे ज्ञान. ब्रह्मदेवांजवळ रजोगुण आहे. शारदेजवळ सत्वगुण म्हणजे ज्ञान आहे. पण ज्ञान नुसतं असून उपयोग नाही जोपर्यंत त्याला कृतीची जोड मिळत नाही. नुसतं ज्ञान काय उपयोगाचं? काहीच उपयोगाचं नाही. त्या ज्ञानाला कृतीची जोड मिळाली पाहिजे. म्हणून शारदेच्या सरस्वतीच्या सोबत ब्रह्माजी दिले. दुसऱ्या बाजूला लक्ष्मी ती रजोगुणी आहे. तिचा अर्थ व्यवहारातली क्रियाशक्ती जी सगळी आहे ती रजोगुणी आहे. पण तिला सोबत मात्र भगवान विष्णूंची दिली. कारण सगळे उद्योग केलेच पाहिजे पण ते उद्योग धर्माला धरून केले पाहिजे म्हणून भगवान विष्णू दिले. धर्माच्या सोडून असता उपयोगी नाही. आणि म्हणून लक्ष्मी सगळीकडे फिरते पण शेवटी थांबते कुठे?
त्याचं उत्तर आहे भगवान विष्णूंच्या पायाशी. ती पत्नी कोणाची? भगवान विष्णूंची. सिद्धी सगळे उद्योग करते, पण सिद्धी थांबते कुठे? त्याचं उत्तर आहे सिद्धिपती जवळ. बुद्धी सगळे उद्योग करते, थांबते कुठे? त्याचं उत्तर आहे बुद्धिपती जवळ. मग पकडायचं काय हे कळलं पाहिजे. पकडायचं काय? सिद्धिपती पकडायचा आहे. पकडायचा लक्ष्मीपती आहे. समर्थांनी फार सुंदर सांगितलं, ज्याची लक्ष्मी तो आपणे बळकट धरावा. पकडायचं कोणाला? ज्या सिद्धिपतीला पकडा, मग सिद्धी मिळणारच आहे, जाईल कुठं? बुद्धिपतीला पकडा, बुद्धी मिळणारच आहे, जाईल कुठं? पण आपण सिद्धी आणि बुद्धींच्याच मागे लागतो, भगवंतापासून दूर राहतो. आणि किती जागी पकडलं तर पंचायत होते. त्याचं मोरगाव इतकं सुंदर वर्णन कुठंच नाही. कारण बुद्धीचं मंदिर जवळ आहे, सिद्धीचं दूर आहे. आपल्याला रोजचा अनुभव आहे. द्वार करता नाही का, सगळ्यांना माहिती आहे. बुद्धीचं मंदिर जवळ, सिद्धीचं मंदिर दूर. वाक्याचा अर्थच आहे त्यातल्या त्यात भगवंताच्या जवळ कोण? बुद्धी. सिद्धी कशीच नाही. सिद्धी दूर ठेवली आहे त्यांनी. सांगतोय मोरया, सिद्धीच्या जवळ राहाल तर माझ्यापासून दूर राहाल. त्यातल्या त्यात बुद्धीच्या जवळ पोचले तर थोडे जवळ याल, पण या दोन्हींनाही सोडावं लागेल. सिद्धी ही सोडावी लागेल, बुद्धी ही सोडावी लागेल, तर मयुरेश्वरापर्यंत पोचता येईल. सिद्धीला सोडणे याला देह आणि देही ब्रह्म सोडणं असं म्हणतात. बुद्धीला सोडणे याला ज्ञान ब्रह्म असं म्हणतात. वक्रतुंड एकदंताला पार करून महोदरापर्यंत जायचं. महोदर ही पार करावा लागेल, तेव्हा गजानन भेटेल. तिन्ही अवस्था सांगितल्या. जसं हे शरीरापुरतं सांगितलं, तसं आता व्यापक सृष्टीच्या हिशोबात सांगितलं. म्हणून पुढचा अवतार लंबोदर. आता व्यापकचे पुढचे 4 जे आहेत ते समष्टीचे आहेत. पहिले 4 देहापर्यंतचा विचार सांगितला, पुढच्या 4 समष्टीचा विचार सांगितला. लंबोदराला शक्ती ब्रह्म असं म्हटलं. शक्ती कशात आहे? इकडे म्हणताना आपण देहाचा विचार केला, आता विचार या जगाचा केला. हे संपूर्ण विश्व, या संपूर्ण विश्वात काही ताकदी आहेत की नाही? निश्चित शक्ती आहे. प्रत्येक गोष्टीत शक्ती आहे. किती लहान लहान शक्ती. एक लहानसा ढग सूर्याच्या समोर आला तर त्या सहस्र रश्मीचा सगळा ताप थोडा वेळ परता बंद करून टाकतो. ढगाची ताकद केवढी आहे? तो ढग बाजूला केला की हा याचा ओरिजिनल ताप दाखवतो. याची ताकद केवढी आहे? बरं, हा 15 मिनिटाकरता येतो आणि त्याचं दिवसभराचं थंड करून टाकतो. याची ताकद केवढी आहे? प्रत्येकाला शक्ती आहे. ह्या सगळ्या महाभूतांचा जो विचार आला, या सगळ्या महाभूतांच्या शक्ती आहेत. पण या शक्तींना शब्द वापरला असत शक्ती आहेत. असत म्हणजे काय? ते या कायमच्या टिकणाऱ्या नाहीयेत. उन्हाळाही टिकत नाही, पावसाळाही टिकत नाही, हिवाळाही टिकत नाही. सगळं बदलत राहतं. आणि कायम लक्षात ठेवा, यातले सगळे बदल जे आहेत, त्या सगळ्या बदलाचे सुख दुःख त्या बदलानुसार बदलणार आहेत. सूर्यकिरण आज आपल्याला भयानक वाटतायत, पाय ठेवताना नको वाटतोय, नको तो सूर्य नाही उगवला तर बरं असं वाटतंय. पण किती दिवस वाटेल? आणखीन 4-6 महिने. त्यानंतर तो कधी उगवतो याचं वाट पाहता की नाही थंडीच्या दिवसात? आणि उगवल्यावर त्याच्याकडे तोंड कुरकुरू बसता की नाही? म्हणजे तो वाईट कुठं आहे? तो वाईटही नाही, तो चांगलाही नाही. तुमच्या परिस्थितीनुसार त्याची अवस्था बदलणार आहे. मग जगातल्या सगळ्या सुखदुःखाची अवस्था अशीच आहे. कुठलंही सुखदुःख हे तुमच्या परिस्थितीवर अवलंबून आहे. व्यवहारातली एक लहानशी विनोदी प्रकार सांगतो, म्हणजे तुम्हाला सुखदुःखाची नेमकी रचना लक्षात येईल. 2 विद्यार्थी होते, एकाच वर्गात होते. एकाच्या मागे पुढे बसत होते. एक कमालीचा हुशार होता, एक कमालीचा मूर्ख होता. हा जो कमालीचा हुशार होता त्या विद्यार्थ्याला 95% मार्क मिळाले. तो रडायला लागला. वाक्य व्यवस्थित समजून घ्या. त्याला 95% मार्क मिळाले. तो धाय मोकळून रडतोय. त्याला शिक्षकांनी विचारलं, अरे म्हणे 95, गोरगरिबाचे 3 पोरं पास झाले असते, 95 मार्क मिळाले तरी तू रडतोय. म्हणे काय करणार सर, मला ज्या बॅचला ऍडमिशन पाहिजे होती ते 98 वर क्लोज होते. माझे 95 वाया गेले, वर्षभराची सगळी मेहनत वाया गेली, मला आता काही आनंद मिळणार नाही. तो 95 मिळवून दुःखात आहे. दुसरा आला, तो कमालीचा मूर्ख होता. नापास होणार हे सांगण्याकरता ज्योतिषाची गरज नव्हती. नापास झालेलाच होता. 1 सोडून 3 विषयात नापास झाला होता, पण उड्या मारत आला.
आनंदात आला, नाचत नाचत आला. शिक्षकांना धक्का बसला. शिक्षकांनी विचारलं, म्हणे मूर्खा तुला माहितीये का निकाल लागला? म्हणे हो सर माहितीये. म्हणे माहितीये का तू नापास झाला? म्हणे हो सर माहितीये. अरे म्हणे 3 विषयात नापास झाला माहितीये का? तो म्हणाला हो माहितीये. म्हणे मग नाचतो काय? त्यांनी दिलेलं उत्तर ऐकलं. शिक्षकांना भोवळ यायची वेळ होती. म्हणे सर 3च विषयात नापास झालो, 5 निघाले. म्हणे एकाची अपेक्षा नव्हती, एकही निघाल असं वाटलं नव्हतं, 5 निघाले. वाक्याचा अर्थ समजून घ्या. 95 मिळून सुद्धा रडणारा रडू शकतो आणि 3 विषयात नापास होऊन सुद्धा हसणारा हसू शकतो. कारण हसणं आणि रडणं हे परिस्थितीवर नाही, मनस्थितीवर अवलंबून आहे. सगळे उदाहरणं सांगताना व्यवस्थित समजून घ्या. भागवत ऐकत असाल तर सुदाम्याचं उदाहरण सांगतो. मुद्गलात सांगताना शुक्ल आणि विद्रुमांचं उदाहरण सांगेल. भगवान महाराज शुक्लांची जी अवस्था होती, इतकी इथं बसलेली एकाची तरी वाईट आहे का हो? सुदामा आपल्याला माहिती असल्यामुळे सुदाम्याचं सांगतो. शुक्लाचं चरित्र येईल त्यावेळेला सांगेल. सुदाम्या इतकी अवस्था एकाची तरी वाईट आहे का? इथं बसलेल्या एकाची ही परिस्थिती सुदाम्या इतकी वाईट नाही, पण तरी इथं बसलेल्या एकाची ही मनस्थिती सुदाम्या इतकी चांगली नाही. किती अडचण आहे लक्षात घ्या. काहीच नव्हतं त्या सुदाम्याजवळ. घरामधून बाहेर पाहताना सूर्य किती गेला आणि चंद्र किती आला हे घरातूनच दिसत होतं. त्या झोपडीला चंद्रमौळी म्हणत होते. इथं कूलरची स्पीड कमी झाली तर झोप मोठीच जाते. कसा आपल्याला सुदामा कळल? तसं राहा असं नाही म्हणत नाही मी. तितक्या विपरीत अवस्थेत सुद्धा आनंदाला धक्का न लागणे, याला पुढचा हिशोब सांगितला. हे बाहेरचं सगळं बदलणारं याला असत ब्रह्म सांगितलं. मग याच्यापेक्षा सत काय? त्याचं उत्तर आहे ज्ञान. म्हणून पुढचा अवस्था सांगितली सूर्य ब्रह्म, त्यांना विकट असं म्हणतात. त्यानंतर हे दोन्हीही, कारण देह आणि देही हे दोन्ही एकाच अवस्थेत आहेत. कारण देह आहे म्हणून देहीला देही म्हणतात. तसं सत आहे म्हणून असत, किंवा असत आहे म्हणून सत, हे दोन्ही एकत्र येतं, त्याला सम अवस्था असं म्हणतात. त्याला विघ्नराज म्हणतात. म्हणून त्यांना पुढची अवस्था सांगितली. आणि हे सगळं जिथं गळून पडतं तिथं नेती काही उरलं नाही. हे सगळं संपल्यानंतर त्याचाही आनंद ज्याला घेता येतो त्याला भगवान शंकर म्हणतात. असल्याचा आनंद आपल्या सगळ्यांना घेता येतो, पण नसल्याचा आनंद घेणे त्याला शंकर म्हणतात. म्हणून सगळं जळल्यानंतर जे होतं त्याला भस्म म्हणतात, आणि ते लावून जे मोकळे होतात त्यांना शंकर म्हणतात. सर्वस्व गेलं आणि तरी आनंद, कारण सर्वस्वावर आनंदच अवलंबून नव्हता. या सगळ्यावर आनंद अवलंबून असला की त्याला वैकुंठ म्हणतात. तिथपर्यंतच अवस्था आहे. त्याच्या पलीकडची अवस्था कैलास. हे सगळं नसतानाही आनंद. हे सगळं गेलं पाहिजे, भस्म झालं पाहिजे. आणि ती फार सुंदर रचना आहे. मोर्याला मागताना मागायचं आहे, कारण या देहाचा हिशोब लक्षात घ्या. तुम्हाला वाटो न वाटो, आवडो न आवडो, याला एक ना एक दिवस जाळल्या जाणारच आहे. तुमच्या इच्छेवर कुठं अवलंबून आहे. पण जाळल्यावर काय होणार आहे त्याचं उत्तर आहे फक्त ब्रह्मकमंडलूमध्ये गणेश कुंड खराब होणार आहे. कारण याला जाळतात, याच्यासोबत 3 झाडं, आणि ते सगळे नेऊन त्या गणेश कुंडात ओततात. त्या गणेश कुंडाची वाट लागत राहते. अस्थि विसर्जन सांगितलंय, ग्रंथांनी सांगितलंय. मग ज्यावेळा आपण मयुरेश्वर क्षेत्रावर बोलू त्यावेळा सगळ्या गोष्टी सांगू. पण निदान एक संकल्प बसल्या बसल्या करा, बाहेर त्याचा प्रचार करा. त्या मोजक्या 2-3 शुद्ध केलेल्या अस्थि गणेश कुंडात विसर्जित केल्या, काही पंचायत नाही. पण उरलेलं जे सापडेल ते तिथं टाकलं. कचरा कुंडी आहे का ती? कुठं तर आपलं भान असलं पाहिजे की नाही. कुंड म्हणून त्याच्याकडे आपल्याला पाहता आलं पाहिजे, पवित्र म्हणून पाहता आलं पाहिजे. उरलेले कपडे, काढलेले केस, जे जमल्या ते प्लॅस्टिक, ते काय टाकायची जागा आहे? पण हे भानही आपण विसरून जातो. आणि तरी मोर्या प्रसन्न झाला पाहिजे असं म्हणतो. ज्याच्या अंकुशाने निर्माण केलेलं कुंड आपण आपला कचरा टाकू टाकू बंद केलं, मोर्या प्रसन्न होईल का अंकुश घालेली? कुठंतरी डोक्यात असलं पाहिजे. हे भान आपण सगळ्या गोष्टींचं विसरूत चाललोय. असत सांगितलं, सत सांगितलं, सम सांगितलं, पुढे सांगितलं नेती ब्रह्म. या शरीराची राख होणारच आहे, पण शरीराची राख होण्याच्या पलीकडची एक प्रक्रिया आहे, त्याला म्हणतात शरीराचं भस्म झालं पाहिजे. राख त्याही देहांची होते ज्याचं भस्म विश्वनाथाला चढवल्या जातं, पण मग त्याला राख नाही म्हणत, त्याला भस्म म्हणतात. केव्हा होईल? राख सामान्य गोष्टी जाळली तर राख होत असते, कचरा जाळला तर त्याची राख होत असते, बाकीच्या वस्तू जाळल्या तर त्याची राख होत असते. पण यज्ञात समर्पित केल्या जातं त्याचं भस्म होत असतं.
आणि हा देह यज्ञ समर्पित असला पाहिजे. याचा अर्थ देह यज्ञात टाका नाही म्हणत आहे, नसलेले अर्थ काढू नका. न ते यज्ञकुंड शोधा आणि त्याच्यात उड्या माराल. निदान चिठ्ठी लिहून ठेवू नका माझ्या नावाची, बाकी करायचं ते करा. त्यातला अर्थ समजून घ्या. या देहाने होणारी प्रत्येक गोष्ट यज्ञ असली पाहिजे. म्हणताना तर म्हणतो ना आम्ही, काय न वाचा मनसेंद्रियर्वा लंब चौड, पाठ सगळं आहे, करतो कुठे? यद्यत कर्म करोमि तत्तदाखिलम डुंडे तवाराधनम. कुठं आहे? जे जे कर्म करतो ते भगवंताची आराधना असणे, याला यज्ञ म्हटलं. ज्ञानाच्याही पलीकडे उठणे, विदेह अवस्था, ज्ञानातीत अवस्था. म्हणून गजानन 4थी अवस्था, धूम्रवर्ण 8वी अवस्था. आणि त्या 8 अवस्थेंचं वर्णन करताना आपल्याला ही सगळी रचना सांगितली. ही सगळी रचना महर्षी अंगिरसांनी मुद्गलांना समजावून सांगितली. उगीच काहीतरी बोलत नाहीये. अंगिरांपर्यंत मुद्गल जाऊन पोचले. काल आपण मुद्गलांची कथा पाहिली. मुद्गल म्हणतात, मला आता याच भारतात राहायचंय, या भारतात राहून काय करायचं? ते म्हणाले, या स्वर्गामध्ये मला नाही जायचंय. का? कारण स्वर्ग काल आपण पाहिला तसा नष्ट होणारा आहे, विनाशशील आहे. मग विनाशशील असणाऱ्या स्वर्गामध्ये जाऊन मी काय करू? म्हणून ते म्हणतात, मी भारतात राहील. त्यांनी त्या देवदूतांना विचारलं, विनाशशील नसलेलं काही आहे का? ते देवदूतांना विचारतात, विनाशशील नसलेलं काय आहे? देवदूतांनी सांगितलं, विनाशशील नसलेली एकच एक गोष्ट संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांडात आहे, त्याचं नाव आहे स्वानंद. बाकी सगळं विनाशशील आहे. स्वानंद एकटा आनंद आहे, जी अवस्था आहे. मग हा स्वानंद व्यवस्थित शब्द समजून घेतला पाहिजे. ते भगवान गणेशाचा लोक आहे, निश्चित एक अर्थ आहे. तिथपर्यंत आपण पोहोचणार, कोणाला खात्री आहे? त्याची कृपा झाली तर. आपल्या हातात कुठं आहे? आपण किती मुद्गलाचे पारायण केले तरी त्याला वाटलं पाहिजे ते व्यवस्थित झाले म्हणून. आपल्या म्हणण्याला काय उपयोग आहे? त्याच्यामुळे स्वानंद तो मिळेल हा नंतरचा विषय आहे. पण या स्वानंद शब्दाची गंमत समजून घ्या. 2 प्रकारे त्याची संधी विग्रह होतो. स्वानंद शब्दाचा एक संधी विग्रह स्व अधिक आनंद स्वानंद होतो. पण स्वानंद शब्दाचा दुसरा संधी विग्रह सु अधिक आनंद, तोही शब्द स्वानंदच होतो. मग आनंद कसा असला पाहिजे? एक स्वचा आनंद, म्हणजे माझा मला आतून मिळणारा आनंद. मी आनंदाकरता कोणावरही अवलंबून असता उपयोगी नाही. कारण दुसऱ्यावर माझा आनंद अवलंबून असेल तर या वाक्याचा अर्थच समजून घ्या, आपण आनंदी होण्याची सुतराम शक्यता नाही. आणि आपण व्यवहारात सगळे आनंद असेच भोगतो. कारण माझा प्रत्येक आनंद हा माझ्या कुठल्या तरी व्यक्तीवर मी अवलंबून ठेवतो, कुठल्या तरी पदार्थावर, कुठल्या तरी सत्तेवर अवलंबून ठेवतो. माझा पोरगा चांगला वागला तर मला आनंद होईल, या वाक्यात मी आनंदी होण्याची शक्यता संपली. कारण पोरांनी कसं वागायचं हे ठरवायचा मला अधिकारच नाही. बायको चांगली वागणे, चांगली म्हणजे शेवटी काय, मला वाटेल तशीच की नाही, आणि मला वाटेल तसं समोरच्यानी वागणे, असं मला वाटणे. याच्यात मी हिटलर हे अंडरलाईन आहे की नाही? मला वाटेल तसं माझ्या बायकोनी का वागायचं, मला वाटतं तसं माझ्या पोरांनी का वागायचं. बरं, दुसरा हिशोब समजून घ्या. त्यांना वाटतं तसं मी कुठं वागतोय? मग त्यांना वाटतंय तसं मी वागत नसेल तर मला वाटतंय असं त्यांनी वागावं, असा आग्रह करणे याच्यापेक्षा दुःखाचं दुसरं कारणच नाहीये. पण आपली पंचायत आहे, आपण स्वतः कसं वागायचं तर ठरवतच नाही, जगानी कसं वागायचं ठरवत बसतो. आणि मग माझा भाऊ माझ्याशी व्यवस्थित नाही वागला की मी दुःखी होतो. आता माझा भाऊ माझ्याशी व्यवस्थित केव्हा वागेल? जेव्हा त्याला गरज निर्माण होईल. कारण तो माझ्याशी तेव्हाच व्यवस्थित वागेल ना. आणि मग त्याची गरज निर्माण त्याच्यावर अवलंबून आहे, माझ्यावर अवलंबून नाही. म्हणजे तो माझ्याशी चांगला वागणार नाही आणि म्हणजे मी आयुष्यात सुखी होणार नाही. किती अडचण आहे. समोरच्यावर तुमचं सुख किंवा दुःख अवलंबून नाही, माझं सुख माझं दुःख माझ्यावर अवलंबून असलं पाहिजे. हे समजून घेतलं पाहिजे. सांगत फिरायचं नाही, नाही तर मोठी पंचायत आहे. समोर बायकोन पोरग बसलं आणि त्यांना सांगितलं तुमच्यावर माझं सुख दुःख अवलंबून नाही, ते म्हणजे तिला आम्हाला आणलं कशाला? त्याचं उत्तर आहे ते ठीक आहे, व्यवहारात या सगळ्या गोष्टी करायच्या, पण हे करताना कुठेतरी डोक्यात आलं पाहिजे, बायको माझ्या आयुष्यात आली, मला आनंद मिळतोय की नाही? प्रचंड मिळतोय. पण ती यायच्या आधी मी आनंदातच होतो की दुःखात कुठं होतो? मग ती नव्हती तेव्हाही आनंदात, ती असेल तेव्हाही आनंदात, ती बाहेर गेली तरी आनंदात. याला स्वानंद म्हणतात. हे जगातल्या प्रत्येक गोष्टीला लावा. माझ्या आयुष्यात आलेली प्रत्येक गोष्ट नसतानाही मी आनंदी, ती असतानाही आनंदी, ती निघून गेली तरी आनंदी. याला स्वानंद म्हणतात. हा केव्हा होईल? जेव्हा सुआनंद मिळवता येईल.
चांगला आनंद मिळवता येईल. आणि चांगला आनंद कोणता? त्याचं उत्तर आहे फक्त आणि फक्त मोरयाच्या चिंतनाचा. कारण बाकी सगळे आनंद हे वाईट आनंद आहेत, कारण ते सगळे तुटणारे आहेत. सुआनंद एकच, माझ्या मोरयाचं चिंतन, तेवढाच आनंद. त्या स्वानंदाचा हिशोब यांच्या समोर सांगितला आणि महर्षी मुद्गल ठरवतायत की नाही, मला स्वानंदाची प्राप्ती करायची आहे. ते आपल्या पिताश्रींकडे येऊन पोहोचले. महर्षी अंगिरांना प्रार्थना केली. अंगिरांना विचारलं, मी हे सगळं कसं मिळवू, या सगळ्या गोष्टी मला कशा मिळतील? अंगिरांनी पुढचा हिशोब सांगायला सुरुवात केली. अंगिरांनी तत्वज्ञान सगळं त्यांना पुन्हा हेच सांगितलं. आता गंमत पा कशी मजेदार आहे. हे सगळं तत्वज्ञान आता मी जे मगापासून सांगत आहे 1 तासापासून, ते सगळं अंगिरांनी मुद्गलांना सांगितलेलं तत्वज्ञान. पुढची गंमत अशी आहे, मुद्गलांनी त्याच्यानुसार चिंतन केलं, त्यानुसार मुद्गलांनी ध्यानधारणा केली, मोरयाची आराधना केली. 20व्या अध्यायात अंगिरांनी सगळं तत्वज्ञान सांगितलं. 21व्या अध्यायामध्ये मुद्गलाचार्य स्वतःची अनुभूती सांगतायत. 21व्या अध्यायात पुन्हा तेच आलं जे 20व्या अध्यायात. जर नुसते शब्द आपण वाचत बसलो तर आपल्याला हा गोंधळ नक्की वाटू शकतो की अहो 20व्यात जे सांगितलं तेच ते 21व्यात सांगितलं. मग अशी तर हेच वाचलं आपण सगळं, पुन्हा आपण तेच वाचतोय. पण हे तरी कळतंय का हा पुन्हा एक वेगळा विषय आहे. नाही, मग अशी हेच वाचलं होतं ना, आता वेगळं वाचलं, हेही कळलं पाहिजे ना, तेही कळत नाही. कारण वाचनेवाले अनेकदा फार गंभीर असतात. फार भाग्य आहे माझं, यंदा वाचायला बसलोय, आनंद, 2 बाजूला 2 समजणारे लोक बसलेत वाचायला. नाही तर अनेकदा वाचनाची पंचायत अशी असते. एक उदाहरण सहज आठवलं म्हणून सांगतो. एका माणसाच्या घरी गेलो, पारायणाची एक गोष्ट असते, पुस्तक होतं पारायणाचं. मी आपलं त्याच्या घरी गेलो, मला माहिती होतं त्याच्याकडे आहे पुस्तक, त्याच्यामुळे मी काही घरचं नेलं नाही. तिथलं त्याचं पुस्तक घेतलं, वाचायला सुरुवात केली. मधले 16 पानं मी असे दुमडून ठेवले दोन्हीकडून. तर त्यांनी मला गंभीरपणे विचारलं, म्हणे दुमडले का पानं? म्हटलं तो एक फॉर्म डबल लागलाय. त्याला पुस्तकाच्या भाषेत फॉर्म असं म्हणतात. 16 पानांचा जो गठ्ठा असतो त्याला फॉर्म असं म्हणतात. म्हटलं तो फॉर्म डबल लागलेला आहे, त्याच्यामुळे म्हटलं ते दुमडून ठेवले. तर त्यांनी मला असं गंभीर चेहऱ्याने माझ्याकडे वर पाहून, मी तर या पुस्तकावरून 25 पारायण केले म्हणे. त्याला ते कधी कळलं नाही का मधले 16 पानं रिपीट आले. काल वाचले, पुन्हा वाचले, पुन्हा वाचत राहत. काय वाचलं समजतच नाही. उपयोग काय? पारायण शब्दाचा अर्थ एकदा, गरज नाहीये पूर्ण वाचायची. नामदेव महाराज मला आठवतायत, नामदेव महाराज सांगतायत, नामा म्हणे श्रेष्ठ ग्रंथ ज्ञानदेवी, एकत्री ओवी अनुभवावी. वाचावी म्हटलेलं नाही, वाचू नका असं नाही, वाचनाचं वेगळं मूल्य आहे, पण त्यातलं एक तरी ओवी अनुभवता आली पाहिजे, अंगात मुरली पाहिजे. 20व्या अध्यायात तेच सांगितलं. पण ती अंगिरसांनी मुद्गलांना दिलेला उपदेश ही थिअरी होती. 21व्या अध्यायात पुन्हा मुद्गल गणेश स्तुती करतायत, पण आता मुद्गल जे बोलतायत ते प्रॅक्टिकल आहे. नवीन शब्द सांगितले की आपल्याला कळतं. थिअरी असलीच पाहिजे, पण थिअरीच्या पुढे प्रॅक्टिकल असलं पाहिजे. कालपर्यंत सांगितलं गुरूंनी तो सिद्धांत होता, आता मुद्गल अनुभव सांगताय. आणि म्हणून असं वाटतं की तेच ते पुन्हा आलं. तेच नाही आलं, आतापर्यंत वाचलं, आता अनुभवलेलं त्यांनी समजावून सांगितलं. म्हणून फार सुंदर रचना आपल्याला 20व्या आणि 21व्या अध्यायामध्ये येते. अंगिरांनी मगाशी सांगितलेलं सगळं तत्वज्ञान सांगितलं, मुद्गलांनी त्याच्यावर आपली पुनरावृत्ती केली. स्तोत्रोत्तम असा सुंदर शब्द मुद्गलांनी वापरला. हे स्तोत्रोत्तम सादर केलं आणि मग मुद्गलांच्या समोर भगवान प्रकट झाले. प्रकट झालेल्या भगवंताला प्रार्थना केली पद्धत असते. भगवंतांनी सांगितलं वरम ब्रूही. ते फार महत्वाचं आहे. भगवान प्रसन्न होतात आणि भगवान सांगतात काय पाहिजे ते माग, त्याला भक्त म्हणतात. आणि भगवान दिसायच्या पत्ता नाही, आधीच मागत फिरतो, त्याला यात्रेकरू म्हणतात. भक्तही नाही ना, यात्रेकरू म्हणतात. आणि आपण सगळे यात्रेकरू आहो. व्यासपीठाचा अधिकार वापरून थोडा पुढचा शब्द वापरतो, भिकारी आहोत. चांगला शब्द नाही पण वापरू द्या, कारण ते कळलं तर पुढचा हालत होईल ना. आपण सगळे भिकारी आहोत. इतकी भीक मागायची आपल्याला सवय लागली आहे की दिवसभर त्याला मागत राहतो. हे दे, ते दे, ते दे, ते दे. भिकारी अवस्थेत गेलोय. आपल्या दारात सकाळी भिकारी येतो, आपण त्याच्याकडे किती प्रेमाने पाहतो ते आठवा. तितक्याच प्रेमाने मोरया आपल्याकडे पाहत असेल का नसेल? आला भिकारी पुन्हा, पाहत असेल की नसेल? आणि भिकाऱ्याला आपण शब्द काय वापरतो?
दारात भिकारी आला की पहिलं वाक्य हो पुढे, हो पुढे, हो पुढे. दिवसभर त्या भिकाऱ्याला हो पुढे ऐकावं लागतं. मला मोठी गंमत वाटते, कर्मचारी मंदिरात जे बसलेत ना ते एवढंच म्हणत राहतात, पुढे चला, पुढे चला, पुढे चला. रांग कोणाची? ज्याला सतत पुढे चला म्हटल्या जातं ती रांग कोणाची? भक्तांची का भिकाऱ्याची? कारण पुढे चलाच म्हटल्या जातं, कारण रांगेत भक्त नाहीच आहेत, भिकारीच बसलेत. मोठी पंचायत आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, नाही हाकलल्या जात, अनुभवाने सांगतो, आजपर्यंत एकाही मंदिरातून मला हाकललं नाही, कारण मी काही मागायला जात नाही. त्याच्यामुळे मी भिकारी नाही. मला शांतपणे आतमध्ये भगवान येऊ देतो. मी येऊन आरामशीर डोकं टेकवतो. एकदा माझ्या सोबत एका प्रवासात एक मित्र होता. मी गेलो, आरामशीर वंदन केलं. त्यांनी मला गंभीरपणे प्रश्न विचारला. सवय असते त्यांना, लोकांची लोची ऐकून म्हणे काय मागितलं? म्हटलं काहीच नाही मागितलं. मग इतक्या लांब कशाला आला? काहीच मागायचं नव्हतं तर. म्हटलं तुला कोणी सांगितलं मागाय करता मंदिरात यायचं असतं? म्हणे मग आला कशा करता? म्हटलं न मागता त्यांनी जे दिलंय त्याच्याबद्दल धन्यवाद द्यायला आलोय. मंदिरात काय यायचं समजून घ्या. अरे न मागता वाटेल तेवढं दिलंय. आणि जे नाही असं वाटतं त्याच्यापेक्षा ज्यांच्याजवळ कमी आहे त्यांच्याकडे पाहायला शिका. ज्या दिवशी मला माझा पाय दुखत आहे असं वाटतं त्या दिवशी पाय नसलेल्याकडे मी पाहतो, मोर्याला धन्यवाद देतो की नाही तू मला बरंच चांगलं ठेवलंय, निदान आहेत. ज्या दिवशी मला दिसणं कमी वाटतं आणि डोळ्यासमोर अंधारी येते त्या दिवशी मी नेत्रहीनाकडे पाहतो आणि म्हणतो नाही मोर्या निदान मला डोळे आहेत. कितीतरी दिलंय, पण आपली सवय नाही तेच शोधायचं. आणि त्या सवयीच्या मागे कोण? पुन्हा ती वारंवार मला आठवते जीभ. भयंकर पंचायतीचा अवयव आहे तो, वारंवार आठवतोय. त्या जिभेची सवयच आहे, कारण बोलण्यात येतं ना आपल्या नाही नाही नाहीचा विषय जिभेचा. या जिभेला नाही ते शोधायची भयंकर सवय आहे. जरा ते शाळेतले दिवस आठवा. शाळेमध्ये आपण 5-6 वर्षाचे होतो तो दिवस आठवा. सुरुवातीला आपल्याला मगाशी सांगितलं तसे दात आले, गरज निर्माण झाली, दात आले. ते पहिले दात टिकत नाही. 7व्या-8व्या वर्षी पहिला दात पडला तेव्हा आपल्याला 28 होते. 28 दातांनी युक्त असलेलं आपण 28 दातांसकट फिरत होतो. एक दिवस एक दात चुकून पडला, उरले किती? 27. 27 होते की नव्हते? होते. पण असलेले 27 सोडून दिवसभर जीभ त्या नसलेल्या 28व्याच्या जागी जात होती का नव्हती? असलेले 27 सोडून ते नसलेला 28 शोधत होती. सगळ्या दुःखाचं कारणच हे आहे, असलेलं सोडून नसलेल्याच्या मागे लागणे. बस दुःख तिथंच आहे. वास्तविक भगवंतानी सुखाचे सगळे साधन एका जागी देऊन ठेवले. तुम्हाला पाहिजे त्याच्यापेक्षा जास्त दिले, पण आहे ते सोडून देऊन नाही त्याच्या मागे लागणे, इथंच अडचण आहे. ही अडचण व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. मी काय नाही हे शोधत फिरतो. ती अवस्था त्या प्रधानाच्या राजाच्या कथेसारखी असते. राजा होता, त्याचा एक प्रधान होता. त्या प्रधानाला राजाने विचारलं जगातला आनंदी माणूस शोधून काढ. यांनी काढला एक शोधून. महाली होता एक, हजाम होता. नाभी काय शब्द इकडे वापरता तो वापरून घ्या. कटिंग करणारा, बार्बर. आजचं इंग्लिश वापरलं की पटकन कळते. हा, बार्बर होता. त्याला आणलं पकडून. म्हणे याच्या इतका आनंदी सगळ्या राज्यात कोणी नाही. पाहिलं राजाने, खरंच आनंदी होता. राजाला वाईट वाटलं, माझ्यापेक्षा दुसरा कोणी आनंदी? मत्सर जागा झाला, माझ्यापेक्षा दुसरा आनंदी कसा? पंचायत निर्माण झाली. म्हणे याचा आनंद कमी कसा करता येईल? काय माणसं असतात, याच्यासारखा मी आनंदी कसा होईल हे नाही विचारलं. याचा आनंद कमी कसा करता येईल? मला मोठं नाही होता आलं का बाकीच्यांना खाली ओढा, माणसाची प्रवृत्ती. त्याने सांगितलं याचा आनंद कमी कसा करता येईल? प्रधान म्हणे शक्य आहे. म्हणे कसा? म्हणे एक काम कर, उद्या सकाळी तुम्हाला पाहायला मिळेल हा दुःखी असलेला प्रधानाने रात्री त्याच्या दारामध्ये 99 मोहरांची थैली टाकली. याने सकाळी दार उघडलं का समोर मोहरांची थैली, 99 मोहरा, सोन्याच्या मोहरा उचलून काढल्या. बापजन मी पाहिल्या नव्हत्या, मिळायची शक्यताच नव्हती, कारण त्याच्या व्यवसायात कोण मोहरा देणार होतं त्याला. 99 मोहरा एकदा मोजल्या 99, दोनदा मोजल्या 99, चारदा मोजल्या 99च भरणं होतं. होत्याच 99 तर भरल कशा? पण 99ची अडचण अशी आहे, 99 गोष्ट आवडते नाही आवडत. कारण एक मिळाली का पूर्ण 100 झाल्या पाहिजे. एक मोहर मिळाली पाहिजे, म्हणून एक मोहर मिळाली की माझ्या 100 पूर्ण होतील. या हिशोबात एक मोहर मिळाई करता सगळे दुःख भोगायला लागला. नाना प्रकारच्या मेहनती करत बसला, कारण एक मोहर मिळवायची म्हणजे माझ्या 100 पूर्ण होतील.
ती एक मोहर मिळवायच्या नादात असलेल्या 99चा आनंद विसरला, त्याला माणूस असं म्हणतात. आपली अवस्था अशीच आहे की नाही? कधीतरी मी 100वी मोहर मिळवेल आणि मी पूर्ण होईल, या वाक्याचा अर्थ माझा संसार चांगला होईल याच्यासारखा आहे. काही संसार चांगला होत नाही, कारण तो होतच नसतो. संसार पूर्ण नावाची गोष्ट शक्य नाही, कारण अपूर्णता हा संसाराचा स्थायी भाव आहे. आपण त्याला पूर्ण करायला निघालोय. कोळशाला घासून घासून पांढरा करण्याच्या इतका मूर्खपणा आहे संसाराला सुखी करण्याचा प्रयत्न. संसार नाही, आपल्याला सुखी व्हायचंय. हा हिशोब समजून घेतला. पुढचा हिशोब सांगितला, मोरयानी सांगितलं वरदान माग. आपण उलट करतोय, त्याच्यापासून मी आपल्याला सांगत होतो. मोरया सांगतो वरदान माग. भगवान मुद्गल म्हणतात आता काय मागायचं, तू दिसला, संपला विषय. नाही म्हणे तरी काहीतरी माग. म्हणता हरकत नाही, तुमच्या शब्दाला वाया जाऊ द्यायचं नाहीये, म्हणून मागायचं, म्हणून मागतो. काय मागायचं तेही कळलं पाहिजे. त्याच्या समोर जाऊन आपण जेव्हा लहान लहान गोष्टी मागतो ना, हा वाक्य इतकं मूर्खपणाचं आहे की राष्ट्रपती भवनात जायचं आणि राष्ट्रपतींना सांगायचं द्या तंबाखू. जोडे मारायची नाही. राष्ट्रपतीला जाऊन तंबाखू मागणं हे जितकं मूर्खपणाचं आहे, तितकंच मूर्खपणाचं अनंत कोटी ब्रह्मांड नायकाच्या समोर जाऊन फालतू व्यवहारातलं काहीतरी मागणं आहे. हे कधी तर समजून घ्या. त्याच्या समोर मागायचंच असेल तर त्याला शोभण्यासारखं मागितलं पाहिजे. आपल्याला मिळायचं जाऊ द्या, मागताना सुद्धा त्याला शोभेल असं मागितलं पाहिजे. मुद्गलांनी सांगून ठेवलं मागायचं तर काय. मुद्गल सांगतात 9 प्रकारे तुझी भक्ती केल्या जाते, ती संपूर्ण नवविधा भक्ती मला मिळावी. काय मागणं आहे, जगात कोणी मागितलं नाही आजपर्यंत. 9च्या 9 प्रकारच्या भक्ती मला मिळाव्यात. दक्षाणी प्रश्न विचारला मुद्गलांना, 9 प्रकारच्या भक्ती कोणत्या? भगवान मुद्गलाचार्य 9 भक्तींचं वर्णन करतात. श्रवणम, कीर्तनम चैव, स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. 9 प्रकार आहेत भक्तीचे. 9 स्तर आहेत म्हणा किंवा 9 प्रकार आहेत म्हणा. एक एक करायचं, कुठली एकच पकडली तरी पुरेशी आहे. 9च्या 9 करायची गरज नसते. हेही करून पाहू, तेही करून पाहू, ओघाओघात आले जरूर करा, त्याच्याबद्दलचा प्रश्न नाही. कुठला तरी एक मार्ग पकडा. ते वारंवार सांगतोय. एक मार्ग, एक ग्रंथ, एक क्षेत्र, एक देवता, त्याचं एकच नाव. दुसरं नाव सुद्धा घ्यायची गरज नाही. एकच एक. ते एकच एक का? स्वामी विवेकानंदांचं एक फार सुंदर वाक्य आहे. ते म्हणतात 50 जागी 2-2 फूट खोदलं तर 100 फूट खोदण्याची फक्त मेहनत होते, पाणी लागत नसतं. पाणी लागायसाठी एकाच जागी 100 फूट खोदावं लागतं. तसं एकच ग्रंथ, त्याचं चिंतन, एकच मोरया, त्याचं चिंतन, त्याचं एकच नाव, त्याच नावाचा उपयोग. 10 नावं सुद्धा घ्यायची गरज नाही. सातत्याने एकाच चिंतन हा विषय सांगितला. 9 प्रकार भक्तीचे सांगितले. 9 का सांगितले? 9 प्रकारचे लोक असतात म्हणून 9 सांगितले. तुमची जी प्रवृत्ती असेल त्यानुसार, कारण देवताही शेवटी तशाच बसवल्या आहेत ना. लोक प्रश्न विचारतात तुमच्याकडे इतक्या देवता का? म्हटलं इतके माणसं आहेत म्हणून. जितके माणसं तितक्या देवता. का? कारण देवता आपल्याला आपल्या आपल्या स्वभावानुसार आवडते. नियम आहे. कारण शास्त्राने नियम सांगितला. मैत्री कोणाशी होते? समानशीले व्यसनेषु सख्यम. शास्त्राने हिशोब सांगितला. ज्यांचं शील म्हणजे चारित्र्य आणि व्यसन म्हणजे आवड सारखी असते, त्यांच्याशी मैत्री होते. हा नियम देवालाही लागू पडतो की नाही? पडतो. म्हणून उदाहरण सांगतो, तुम्हाला लक्षात येईल. आखाड्यामधला देव कोणता? हनुमंत. का? कारण आखाडेवाल्यांना बेंडकोळ्या दाखवायची सवय असते, हा त्याच्यापेक्षा मोठी दाखवतो म्हणून. मॅचिंग आहेत एकमेकाला. दोघही बलदंड आहेत. अतुलित बलधामम हेमशैलाभदेयम. हिशोब सांगितला. आखाड्यामधला देव हनुमंत, पण विद्यालयात आले तर मा सरस्वती. का? कारण तिथला संबंध ज्ञानाशी आहे. सरस्वती, काय सुंदर शब्द आहे हो. सरस्वती. रसपूर्ण असली पाहिजे. वा वाटलं पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. शाळा सुटली म्हटलं की हो करावं नाही वाटलं पाहिजे. पण वाटते. मी शिक्षण क्षेत्रात काम करतो, मी सांगत असतो की कायम लक्षात ठेवा, शिक्षक क्षेत्रातली सगळ्यात मोठी भयानक अवस्था ही आहे की एखाद दिवशी गावातल्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचं निधन झालं आणि त्याच्याकरता जरी शाळेला सुट्टी मिळाली तरी विद्यार्थी आनंद व्यक्त करतात.
त्यांना आनंद व्यक्त करावा वाटतो. या वाक्याचा अर्थ इतका भयानक आहे की याचा अर्थ त्यांना शाळेत आनंद मिळत नाहीये. म्हणजे ते ज्ञान सरस्वती उरलं नाहीये. पण सोडून द्या, आता आपला विषय नाही. ज्ञानाचा हिशोब सरस्वती सांगितला. सरस्वती विद्यालयात असते, आखाड्यात नाही. कारण आखाडेवाल्याचं सरस्वतीशी जमत नाही असं म्हणतात. प्रत्येकाचा देव वेगळा. व्यापाऱ्याच्या पिढीवर देवी महालक्ष्मी, कारण त्याचा संबंध लक्ष्मीशी आहे, त्याच्यामुळे त्याला लक्ष्मीच आवडणार आहे. प्रत्येकाला आपापल्या प्रवृत्तीनुसार. म्हणून डाकूंची देवी महाकाली, कारण ती मुंडके कापते, यांनाही बरं वाटते. हिशोब आपापल्यानुसार, त्याच्यानुसार देवता ठरल्या. तसे माणसाच्या जशा जशा मनोवृत्ती आहेत तसे 9 प्रकार भक्तीचे सांगितले. पहिला प्रकार सांगितला श्रवणम. श्रवण ही भक्ती असली पाहिजे. पण वाक्य व्यवस्थित लक्षात घ्या, आपण जे करतोय ते नाही म्हटलं, ते ऐकणं झालं, श्रवण नाही. श्रवण ही भक्ती असली पाहिजे. आणि भक्ती शब्दामध्ये भक्त असला पाहिजे. आणि भक्त शब्दामध्ये अर्थ आहे जो विभक्त नसतो तो भक्त. श्रवणामध्ये मी मोरयाशी जुळलो पाहिजे. कसं ओळखायचं ते पुन्हा महत्वाचं आहे ना. मी मोरया व्हायचंय, मला मोरया व्हायचंय म्हणजे काय? मला 4 हात फुटणार आहेत? नाही शक्य. माझा रंग लाल होणार आहे? नाही शक्य. माझ्या हातात आपलं पाशांकुशरद मोदक येणार आहेत? नाही शक्य. लंबोदर होऊ शकेल, पण ते अपेक्षित नाही. मला काही सोंड फुटणार नाही. मग नेमकं अपेक्षित काय आहे? मी मोरया होणे या वाक्याचा अर्थ माझी सिद्धी दूर, माझी बुद्धी दूर, त्या दोन्ही शिवाय मी आनंदी असणे, यालाच मोरया होणे असं म्हणतात. मला सगळ्या गोष्टींशिवाय आनंदी राहता आलं पाहिजे, हा मोरयाचा हिशोब सांगितला. श्रवणाने मी त्या मोरयाशी जुळलो पाहिजे. म्हणजे मी असं श्रवण केलं पाहिजे की जे ऐकल्यानंतर मला आनंद वाटेल. म्हणून काय वाचायचं कळलं पाहिजे, काय ऐकायचं कळलं पाहिजे. मध्यंतरी समर्थ संप्रदायाचे एक अत्यंत श्रेष्ठ विभूती व्यक्ती सुनीलदादा चिंचोळकर, त्यांनी देह ठेवला. ते एक फार मस्त शब्द वापरायचे, चित्त चलित आणि विचलित करणं. इतकंच जर ललित साहित्याचं फलित असेल तर असं साहित्य चुलीत गेलं तरी चालेल. नुसतं चित्त चलित करून काय उपयोग आहे? जे वाचल्यानंतर रात्रभर झोप लागली नाही त्याला साहित्य म्हणत नाहीत. जे वाचल्यानंतर शांत झालं मन त्याला साहित्य म्हणतात. म्हणून जगात साहित्य फक्त मुद्गल, कारण हे एकच शांत करणार आहे, बाकी तर सगळं अशांतच करणार आहे. शांत झाला पाहिजे माणूस, आनंदी झाला पाहिजे, प्रसन्न झाला पाहिजे, सगळ्यासह प्रसन्न झाला पाहिजे आणि सगळ्याशिवाय प्रसन्न झाला पाहिजे. हे ज्यातून ऐकायला मिळतं त्याला श्रवण भक्ती असं म्हणतात. भगवंताचं सतत चिंतन ऐकावं वाटावं, त्याशिवाय दुसरं काही ऐकायची इच्छा न होणे त्याला श्रवण भक्ती म्हणतात. नाहीतर बसलो कार्यक्रमात आहे पण महाराज 10 मिनिटं राहिलेत, 9 वाजता मालिका लागते हे जर आठवत असेल तर श्रवण भक्ती नाही असू शकत. श्रवणामध्ये फक्त मोरयाच ऐकायचं आहे, दुसरं मला काही ऐकायचीच इच्छा नाही. या भक्तीला श्रवण भक्ती असं म्हणतात. दुसरं काही लागलेलं बंद करून माझ्या मोरयाचं ऐकावं वाटत राहणे, ही ज्या वेळा परिस्थिती होईल समजून घ्या श्रवण भक्ती तयार झाली. श्रवण भक्ती तयार झाली समजून घ्यायचा दुसरा मार्ग आहे, कारण श्रवणाचा परिणाम कीर्तनात झाला पाहिजे. काय भगवंतांनी रचना केली आहे शरीराची, पुन्हा पुन्हा तेच सांगतोय. सगळे ज्ञानेंद्रिय वर बसवले, कान वर आहे, डोळे वर आहेत, नासिका वर आहे, त्वचाई वर आहे. सगळ्यात खाली बसवलं 5वं ज्ञानेंद्रिय जीभ, जी सगळ्यात खाली बसवली. का? या सगळ्यांमधून जे येईल ते तिच्यातून बाहेर यायचं आहे म्हणून तिला खाली ठेवलं. हा खालचा तोटी आहे ना, हे वरच्या नळ आहेत, वरच्या नळ्यातून साठणार आहे. म्हणून डोळ्यांनी ऐका साठवा, कानांनी ऐका साठवा, नासिकेनी गंध घ्या साठवा, मुखातून बाहेर पडला पाहिजे. ज्या दिवशी मुखातून बाहेर पडायला सुरुवात होईल त्याच दिवशी समजून घ्या ऐकलं ते कामाचं होतं. कारण बोलता आलं पाहिजे, त्याच्यानुसार मनन करता आलं पाहिजे, चिंतन करता आलं पाहिजे, सादर करता आलं पाहिजे. बोलता या वाक्याचा अर्थ सगळे प्रवचनकार व्हा असं नाही म्हणत, ते शक्यही नाही, ते अपेक्षितही नसतं. बोलता होणे या वाक्याचा अर्थ काय ऐकलं हे घरी जाऊन निदान माझं मलाच पुन्हा सांगता आलं पाहिजे की नाही.
हे मी ऐकलं, हे मी आज वाचलं, हे मला ग्रंथ बंद करून ठेवल्यानंतर पुन्हा आठवलं पाहिजे. केव्हा होईल? त्याचं उत्तर आहे वारंवार 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 वाचलं की होईल. सातत्य असलं की होतं. मी समजा उद्या शास्त्रीजींच्या घरात फिरलो आणि मला 2-4 डबे पाहिजे असतील, काय पाहिजे ते शोधता येईल का? नाही शोधता येत. का? कारण त्या घरात माझं सातत्य नाही. पण मी माझ्या घरात गेलं की कुठल्या डब्यात काय ते सांगू शकतो की नाही? का? कारण बरेच वेळा पाहिलंय, साधा हिशोब आहे. हाच व्यवहारातला नियम लावा. इतके वेळा वाचा, इतके वेळा ऐका की त्यानंतर बोलता आलं पाहिजे. श्रवणाचं परिवर्तन कीर्तनात झालं की श्रवण भक्ती पूर्ण झाली. कीर्तन याचा अर्थ बोलणे, आणि एका मोरयाशिवाय माझ्या मुखातून काही निघता उपयोगी नाही. बाकीचं बोलाय करता जीभ दिली नाही, ती जीभ त्याच्या नामस्मरणा करता दिलीये. हा हिशोब जेव्हा असेल त्या हिशोबामध्ये कायम लक्षात ठेवा, या जिभेनी बाकीच्या सगळ्यांच्या निंदा नालस्तीच्या गप्पा करत राहणे म्हणजे सोन्याच्या चमच्यानी शेण सारवण्यासारखं आहे. सोन्याचा चमचा दिला त्याने शेण चिवडत बसाल तर ती जितकं मूर्खपणाचं आहे, तितकंच माझ्या जिभेनी मी बाकीच्यांच्या टिगलटावळ्या करत असणे हे तितकंच मूर्खपणाचं आहे. सोन्याचा चमचा दिलाय चांगला, अमृतातच वापरावा, आणि अमृतापेक्षा गोड काही असेल तर वापरावं. आणि अमृतापेक्षा गोड फक्त एकच गोष्ट आहे, गजानन गजानन गजानन. ते अमृतापेक्षा गोड आहे. जिभेवर त्याचे संस्कार झाले पाहिजे. धक्का लागला तरी तिच्या तोंडातून गजानन निघालं पाहिजे. हा हिशोब आपल्याला सांगितला कीर्तनम. तिसरं सांगितलं स्मरणम, सतत मोरयाचं चिंतन. एका मोरयाशिवाय कशाचंही चिंतन नसणे याला स्मरण म्हणतात. मोरयाच्या सगळ्या गोष्टींचं स्मरण. उद्या चतुर्थी आहे, स्मरण असलं पाहिजे, नाही का? नाही तर मग पंचायत होते. व्हॉट्सअपवर मेसेज येतात आजकाल, नाही का? सकाळी सकाळी चहामध्ये बिस्किट खाऊन बुडवल्यानंतर, अरे चतुर्थी बुडाली, वाल्यांना आजच सांगतोय उद्या आहे. याला काय स्मरण भक्ती म्हणतात का? हा काय प्रकार आहे? पण स्मरण असलं पाहिजे. आणि मग अशी म्हणतात तसं भक्ती, आणि भक्तीच्या बाबतीतला पुढचा शब्द आहे भक्तीचा रस निर्माण झाला पाहिजे. श्रवण आणि रस आला पाहिजे, कीर्तन आणि रस आला पाहिजे, स्मरण आणि रस आला पाहिजे. चतुर्थीचं स्मरण झाल्याबरोबर आनंद वाटला पाहिजे. वा, पुन्हा एकदा चतुर्थी आली. आपलं होते का? आपले चेहरे सांगतात पुन्हा आली, आता उद्या पुन्हा उपास. काय मोर्या कर सांग, कसं जमल? पुन्हा एकदा चतुर्थी आली याचं जर बर्डन वाटत असेल तर असं बर्तन कुठेही पाकामाचं नाहीये. आनंद वाटला पाहिजे. पुन्हा एकदा मोरयाच्या सेवेची एक संधी मोरयानी 15 दिवसांनी आणून दिली. चतुर्थीचा विषय जेव्हा चौथा खंड वाचू तेव्हा चतुर्थीबद्दल बऱ्याच गोष्टी सांगू. स्मरण, सतत स्मरण असलं पाहिजे. अरे बापरे, विसरूनच गेलो, हा विषयच नाही. आवडती गोष्ट असली तर माणूस विसरत नाही, नियम आहे. कुठलीही गोष्ट जी आवडती असते ती माणूस विसरत नाही. मला माझा मोरया आवडता असला तर आपोआप स्मरण राहतं. स्मरण राहत नाही या वाक्याचाच अर्थ आहे आवडता नाही. मजेदार गोष्ट आहे, व्यवस्थित समजून घेतली पाहिजे. तो हिशोब आपल्याला सांगितला स्मरणम. पुढचं सांगितलं अर्चनम. नित्य आणि नैमित्तिक स्वरूपातले सगळे पूजा अर्चा करणे ही अर्चना भक्ती सांगितली. त्यानंतर पादसेवनम. अर्चनम पादसेवन म्हणजे मोरयाची सेवा करत राहणे. जे सगळे व्यवहार सामान्य काम आहे, म्हणून मोरयाच्या जवळ आल्यानंतर झाडू सुद्धा मारायला वाईट वाटत नाही. आनंदाने माणसं झाडतात. घरी करा बरं प्रयोग जरा, माता भगिनींनी कधीतरी. अहो जरा झाडता का म्हणा बरं. नाही झाडू वापरल, तोच झाडू वापरून घरातला माणूस. पण इथं आल्यानंतर मुकाट्याने झाडू लावेल. का? कारण मोरयाची सेवा हे पादसेवन आहे. मोरयाची सेवा करणे आहे. त्याला सख्य म्हटलं, दास्य म्हटलं, वेगवेगळ्या प्रकारचे हिशोब सांगितले. मग वंदन करणे. वंदन करणे शब्दाचा अर्थ मोरयाच्या पायावर डोकं आपटू आपटू मोरयाचे पाय खराब करणे. आपल्या वंदनचा अर्थ असा नाही. वंदन करणे या वाक्याचा अर्थ आहे मोरयाच्या पायावर डोकं ठेवणे. पण डोकं ठेवणे याचा अर्थ डोकं नावाचा अवयव नाही ठेवणे. डोकं आहे का असा शब्द वापरता की नाही? डोकं तर सगळ्यांनाच आहे, जेवढे जन्माला येईल तेवढं सगळ्यांना डोकं आहे. पण तरी आई वापरते डोकं आहे का, याचा अर्थ आत काही, डोक्यात काही आहे का. आणि ते आतमध्ये जे काय आहे ते त्याच्या पायावर अर्पण करणे त्याला वंदन असं म्हणतात. आतमध्ये काय आहे? बुद्धी,
म्हणून बुद्धी अर्पण करणे, म्हणून मन अर्पण करणे. भगवंताला या दोनच गोष्टी अर्पण करायच्या आहेत. आपण या दोन सोडून सगळं अर्पण करत राहतो. करता की नाही? जे आणून तिथं धनाधन, हे ठेव, ते ठेव, ते ठेव, सगळं ठेवा, त्याच्याबद्दल प्रश्न नाहीये. जे शक्य आहे ते करावं, त्याच्याबद्दलच आपण आहे. त्याच्या पलीकडे सांगितलं मन आणि बुद्धी अर्पण करणे, आणि त्याच्याकरता प्रतीक रूपात सांगितलं फुलं आणि नारळ. हे प्रतीक आहेत त्याचे. पुष्प, त्याला संस्कृत फार सुंदर शब्द आहे, सुमन. काय अर्पण करायचं? सुमन अर्पण करायचं. आणि दुसरी गोष्ट नारिकेल, त्याला जसा बाहेरून बुच्च्या असतात, आतमध्ये करवंटी असते, त्याच्या आतमध्ये 3 डोळे असतात, आतमध्ये नारळ चांगलं असलं तर ठीक, नाही तर पावलं. तसं हेही नारळ आहे. हे वरती बुच्च्या आहेत, आतमध्ये टणक करवंटी आहे, यालाही 3 डोळे आहेत. पावलाय का ते पाहून घ्या, चेक करून घ्या. एक तर पावलेलं सापडते, नाही तर बुगा सापडतो. मोठी पंचायत आहे. स्वच्छ सुंदर आतमध्ये रसाळ असलं पाहिजे, जल असलं पाहिजे. ते मोरयाला अर्पण करणे, मन आणि बुद्धी अर्पण करणे, याला वंदन असं म्हणतात. त्याचा हिशोब सांगितला, त्याला भक्तीचा हिशोब सांगितला. म्हणून ज्ञान मार्गाने सांगितलं नमन करणे. काय सुंदर शब्द आहे हो. ज्ञान मार्ग आपल्याला सांगतो मनन करा, भक्ती मार्ग आपल्याला सांगतो नमन करा. भक्ती मार्गाचं सूत्र आहे नमन करणे म्हणजे वंदन करणे, ज्ञान मार्गाचं सूत्र आहे मनन करणे. पण दोन्ही मधली गंमत लक्षात आली का? दोन्ही मध्ये मन हा शब्द कॉमन आहे आणि त्याच्या मागे पुढे न लावलाय. एकदा मनाच्या आधी न लावला, न मन केलं, एकदा मनाच्या पुढे न लावला, मन न केलं. न मन करा किंवा मन न करा, पण दोन्हीकडून मनाच्या पलीकडे उठा, तर भक्तीन तर ज्ञान. उरलेलं जे आहे ते दिखावा. न मन झालं नसेल तर ना भक्ती झाली ना ज्ञान झालं. बाकीच्या सगळ्या गोष्टी नुसत्याच मंदिराच्या प्रदक्षिणा झाल्या. चक्रा, प्रदक्षिणा ही शब्द कमी पडला, चक्रा झाल्या. चक्रा उपयोगाच्या नाहीत. पुढचा हिशोब सांगितला म्हणून वंदनम दास्यम, मी भगवंताचा दास आहे. वाक्य वापरतो, जोरात जरा धन वापरतो, मी मोरयाचा दास आहे. धन पण सांगता की नाही? सांगता. मग मी मोरयाचा दास आहे हे जर खरं असेल आणि जर खरंच आतमध्ये पटलेलं असेल तर मला सांगा, काम दासानी मालकाचे करायचे का मालकानी दासाचे? दासानी मालकाचे काम करायचे ना. मग तुम्ही काय करता? त्याला काम सांगता, तू माझं हे काम कर. दास कोण? तो का तुम्ही? आणि त्याच्यातही भयानकता किती आहे पुढची, त्याच्यातही विश्वास नाही त्याच्यावर. तू माझं हे काम केलं तर मग तुला 5 रुपयांनी 1 नारळ. हे काम होईल याच्यावरही गॅरंटी नाही, विश्वासही नाही त्याच्यावर. कशाला उठल तो? काय अडलंय त्याचं? तो एकदाच उठला जेव्हा समोर जड भरत होते, बाकीचे नुसते जड, त्याच्याकरता तो हालतच नाही. जडच्या पुढं भरत असावं लागेल तेव्हा उठतात, मग भगवान भेटायला जातात. आणि कायम लक्षात ठेवा, जगातलं कुठल्याही देवतेचं कुठलंही क्षेत्र, व्यवस्थित ऐकून ठेवा, जगातल्या कुठल्याही देवतेचं कुठलंही क्षेत्र भक्त क्षेत्रावर गेला म्हणून तयार झालेलं नाही. सगळी क्षेत्र भक्ताकडे भगवान आला म्हणून तयार झाले. भक्त आधी बसलाय, भगवान धावत त्याच्याकडे आले. भक्त नाही जात बसला, त्यांनी करावं. जोपर्यंत ती अवस्था येत नाही तोपर्यंत यात्रा सगळ्या गोष्टीला मूल्य आहे, मी ते काही नाकारत नाही. पण एक दिवस आला पाहिजे, मला मोरगावला येण्याची इच्छा आयुष्यभर असली पाहिजे, पण माझ्या मोरगावच्या सगळ्या वाऱ्यांचा परिणाम एक दिवस मोरयाला माझ्याकडे यावं वाटलं पाहिजे. नाही तर हे तर 1 वे ट्रॅफिक झालं ना. आणि प्रेमात 1 वे ट्रॅफिक चालत नाही, दोन्हीकडून पाहिजे की नाही प्रेम. मग माझं मोर्यावर प्रेम असेल तर माझं मोर्यावर प्रेम आहे तसं मोर्याचं माझ्यावर असलं पाहिजे की नाही. आणि मोर्याचं माझ्यावर प्रेम केव्हा बसेल? त्याचं उत्तर आहे जेव्हा मी त्याला पाहिजे तसा वागेल. कारण प्रेम त्याच्यावरच बसते जो आपल्याला पाहिजे तसं वागतो. मी मोर्याला पाहिजे तसं वागलो तर मोर्याचं प्रेम बसेल आणि मोर्या माझ्याकडे येईल. येऊन पोहोचेल तो दिवस खूप नंतरचा, पण निदान यायला निघाला एवढं तर कळलं पाहिजे की नाही. आणि ते कसं कळेल? त्याचं उत्तर आहे मत्सर, मोह, मोद हे सगळे कमी होत होत वक्रतुंड एकदंत थोडे तर वाढले पाहिजे. बिना कामक्रोधाचा माणूस जन्माला आला नाही, येणार नाही, राहूही शकत नाही. व्यवस्थित समजून घ्या.
कोणीही नाही. ऋषीमुनींना नाही सुटले, देवादिकांना नाही सुटले. जेव्हा आपण चरित्र पाहू तेव्हा सगळं सांगणार होतो. यांना नाही सुटले, तुमचं माझं काय सुटणार आहे? ते सगळे राहणार आहेत. निदान कमी तर झाले पाहिजे. कालपर्यंतही मी चिडतच होतो, आताही मी चिडणारच आहे. पण कालपर्यंत 24 तासातले 20 तास चिडत होतो, आता निदान 4 वर तर आलं पाहिजे. 20 तास आनंदी तर राहिलं पाहिजे. दुःखाचा काळ कमी करत आनंदाचा काळ वाढायला लागला की समजून घ्या मोरया निघाला, येऊन पोचल. 24 तास आनंद जेव्हा होईल त्या दिवशी समजून घ्यायचा आता वणीत पोहोचला. पण थोडसा 24 तासाच्या ऐवजी 23 तास झालं तरी हरकत नाही, निदान सुप्यापर्यंत तर गेला. पुढच्या रस्त्याला तर सुरुवात झाली मोरयाची. मोरया येतोय, तो यायला तयार आहे. आपण बोलवत नाही, अडचण आहे. दास्य, मी त्याचा दास वाटलो पाहिजे. आपण त्याला दास समजतो आणि कामं सांगतो. इथून पुढं कामं सांगणं बंद करा, एवढं तर करा. दास्यम, सख्य, मैत्री वाटली पाहिजे. आणि मैत्रीचा नियम असतो, माझ्या मनातलं मी माझ्या मित्राला सांगतो, तसं माझ्या मनातलं मला मोरयाला सांगता आलं पाहिजे आणि मोरयाच्या मनातलं मोरयानी मला सांगितलं पाहिजे. दोन्हीकडून पाहिजे ना. माझ्या मनातलं ते मी मोरयाला रोजच सांगतोय, मोरयाच्या मनातलं मला कसं समजेल त्याचं उत्तर आहे मोरयाच्या मनात आहे मुद्गल. आणि ज्या दिवशी मला मुद्गल कळायला लागेल त्या दिवशी समजून घ्या मोरयाच्या मनातला आता मला कळायला लागलाय. सख्य, पुढचा हिशोब सांगितला, आत्मनिवेदन, स्वतःचं निवेदन करणे, संपूर्ण निवेदन. असं नवविधा भक्तीचं सूत्र मुद्गलांना मिळालं आणि त्यानुसार योग्य झालेले मुद्गल दक्षाला जो उपदेश करताय तो सगळा भाग उद्यापासून पाहू. तोपर्यंत जय गजानन.